मला 2 छड्या माझ्या दिग्दर्शनाला मिळालं ते पहिलं बक्षीस. माहीत नाही कर्मधर्म संवेगाने 12वीला मी नापास. सरांनी पाठीवर दिलं होतं, आजही माझ्या पाठीवर आहे. मी फक्त जगाकडे बघतोय, माझ्याकडे जगाकडे बघण्याची दृष्टी नाही आहे. माणसाला जन्म देतं, पण मुंबई आणि शहर माणसाला जगायला शिकवतं. अजित भगत सरांनी नाटकासाठी माझं सिलेक्शन केलंय, तेही एका चांगल्या भूमिकेसाठी. आणि जे अभिनयाचं रौप्य पदक मिळालं ते माझं नव्हतं, ते अजित सरांनी. त्यांनी माझ्यातल्या लेखकाला हळूहळू पुढे आणलं. नाटक हे शाश्वत असतं, खोटं नसतं. केवळ 4 सीन होते माझे त्याच्यामध्ये, त्या नाटकामध्ये. 4ही सीनला मी टाळी घ्यायचो. टाळी माझी नव्हती, ती सोनटक्के सरांची. तुझ्या माझ्यासारख्यांकडून परिवर्तन शक्य आहे. आपण प्रवृत्तीचं काय करायचं? तुम्ही लिहा, जरूर लिहा, पण लिहिण्या अगोदर मला असं वाटतं तुम्ही वाचा, खूप वाचा, भरपूर वाचा आणि कमी लिहा. तुम्ही चांगलं लिहा. आपल्या मराठी साहित्यामध्ये असे अप्रतिम साहित्यिक आहेत की प्रत्येकाला तुम्हाला वेगळी दिशा मिळू शकते. तुम्ही अनुभव वाचा, तुम्ही अनुभूतीला वाचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी विनंती केली सगळ्यांना, तुम्ही माणूस वाचा. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजचे आपले पाहुणे आहेत अभय पैर, नाटककार, चित्रपट आणि विविध माध्यमांतून सिरियलमधून काम करणारे एक अभिनेते. कला, साहित्य ह्या विविध क्षेत्रात चतुरस्र वाङ्मय याच्यामध्ये वावरणारा एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आणि एक सर्जनशील कवी म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आज सरांशी आपण विस्तृत चर्चा करणार आहोत कवितेच्या संदर्भात. वेश्यांच्या समुपदेशनाचे काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथीयांच्या देखील समुपदेशनाचं काम ते करतात. त्याचबरोबर पोलीस प्रशासनात सरांनी त्यांची नोकरी केलेली आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये राहत असताना, वावरत असताना, काम करत असताना त्यांनी कला, साहित्य, वाङ्मय आणि त्याचबरोबर चित्रपट आणि सिरियल्स अशा वेगवेगळ्या भूमिकेतून लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. सूत्रसंचलनासारखी 27 वर्षाची त्यांची ही तपश्चर्या आहे आणि ह्या सर्व कामात त्यांनी सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक अधिष्ठान भक्कम केलेलं आहे. समाजाच्या विविध प्रश्नांवरती त्यांनी सह्याद्रीसारख्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. तर आजच्या पाहुण्यांच्या मुलाखतीकडे आपण वळूयात. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपण आलात इकडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. सर, 10 वर्ष मी तुम्हाला पाहतोय, म्हणजे आपला हा जो माझी ओळख आहे, म्हणजे मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला कधी ओळखून ओळखताय मला माहित नाही, पण 10 वर्ष मी तुम्हाला स्टेजवर पाहतोय. तर तिथून 10 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये मला असं कधी वाटलं नव्हतं की मी तुमची मुलाखत घेईन. म्हणजे तुमची मुलाखत घेणं हे माझे गुरु अजित भक्तांची मुलाखत घेण्यासारखं आहे. अरे तर अभय सर, की तुमचं बालपण आणि मग तुम्ही केलेला तो संघर्ष आणि इथून बालपण, शिक्षण आणि मग तिथून तुम्ही ही पोलीस प्रशासन व्यवस्था आणि तिकडे येण्याचं तुमचं स्वप्न, किंवा ते का निवडावं असं वाटलं, आणि तिथून अचानक वेगळा ट्रॅक की कला, साहित्य आणि मग नाटक, चित्रपट आणि मग सूत्रसंचालन, असे वेगवेगळे म्हणतो ना आपण एक चतुरस्र भूमिका असलेला व्यक्ती, कसं काय म्हणजे हे सगळं तुम्ही जुळून? आपण बालपणाने सुरुवात करूया. मुरुड जंजिरा म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण, किंवा आपण असं म्हणू की रायगडचं नंदनवन. इथे जनार्दन गोपाळ पैर आणि रंजना जनार्दन पैर यांच्या पोटी माझा जन्म झाला. मला असं माहिती आहे की ज्या वेळेला मी आईच्या पोटामध्ये होतो, साधारण 6 महिन्याचा असेल मी, त्यावेळेला माझी आई दुर्दैवानं स्टोचा भडकावरून भाजली होती, 75 ते 80%. तेव्हा डॉक्टरने असं सांगितलं होतं की एकतर आई वाचेल किंवा मुलगा वाचेल. सुदैवाने माझी आई 84 वर्ष जगली आणि मी पण आगीतून फुपाट्यात आलो. तर ही माझ्या म्हणजे जन्माची कहाणी. माझे वडील प्राथमिक शिक्षक, घरामध्ये अत्यंत शिस्तीचं वातावरण.
म्हणजे नुसतं त्यांच्या नजरेवरती आम्ही लगेच पाडे म्हणायला बसायचो, की अभ्यासाला बसायचो, असं ते होतं. पण शिस्त जरी असली तरी आमच्या अंगामध्ये जे काही कलागुण होते यांना वाव देण्याचं एक माझ्या आईवडिलांनी केलं. म्हणजे सांगायला मला आवडेल की मी जेव्हा वडिलांचं बोट धरून रस्त्याने जायचो, मला ना मित्र अशी एक सवय होती की ज्या दुकानाच्या पाट्या असायच्या ना त्यावेळेला मराठीमध्ये होत्या, इंग्रजीचं फॅड आलेलं नव्हतं. त्या दुकानांच्या पाट्या मी मोठ्या मोठ्याने वाचायचो, अगदी मोठ्या मोठ्याने. वडिलांच्या लक्षात आलं की याला वाचनाची आवड आहे आणि त्यांनी मला एक वेगवेगळी पुस्तकं आणून वाचायला दिली त्यावेळेला. अर्थात त्यावेळेची पुस्तकं म्हणजे परिकथा असतील, राजा महाराजांच्या गोष्टी असतील, जे काय पण वाचनाची आवड तिथून निर्माण झाली. बालपण खूप छान गेलं. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातला मी होतो, पण लहानपणापासून कलेची आवड, भाषणांची आवड, महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची आवड. अगदी पहिलीला असताना मी पहिलं भाषण केलं आणि त्यावेळेला मला आठवतं की त्यावेळेला 2 रुपये होते आणि एच.एम. वांगारे म्हणून त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी खिशातून 2 रुपयाची नोट काढून दिली, जी माझ्याकडे अजूनही आहे. क्या बात आहे. ती सुरुवात होती. ते भाषणाची पण आवड होती आणि ती म्हणजे वडील छान लिहून द्यायची, मी पाठांतर करायचो, वाचायचो. अगदी ज्यावेळेला मी 5वी-6वीला गेलो त्यावेळेला वडिलांनी मला सांगितलं की आता याच्या पुढे जर तुला काही बोलायचं असेल, भाषण किंवा जे काही, ते तू लिहायचं. काय असेल तर मी सुधारणा करेन, मग तुझं तू लिहायचं, आता मी तुला लिहून देणार नाही. मग त्यांनी माझ्यातल्या लेखकाला हळूहळू पुढे आणलं. बरोबर आहे. वाचनाची आवड होतीच. मी अगदी म्हणजे 5वीला सरेस हायस्कूलमध्ये मी आलो आणि मला आठवतं की तिथे सुद्धा म्हणजे गॅदरिंग असेल किंवा कुठली स्पर्धा असेल, आमच्या कारखानी बाई होत्या. त्या कारखानबाईंचे खूप छान मला आठवतं की त्या जेव्हा आम्हाला म्हणायच्या की स्पर्धेला जायचं आहे, त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी होती. चल अभय, आपल्याला बक्षीस घ्यायला जायचं आहे. हा कॉन्फिडन्स त्याने आमच्या मनामध्ये निर्माण केला. म्हणजे भाषणांमध्ये वेगवेगळ्या विषयावरती भाषण, अमुक तमुक. आणि मला आठवतं की लहान असताना कविता म्हणजे एक होती परी खूप खूप गोरी वगैरे वगैरे, नाही का, असेच असतात ना कविता. मग तरी सुद्धा त्या कवितांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. 6वीला असताना मी एक छोटीशी नाटिका लिहिली. 6वीला असताना नाटिका? हो, छोटीशी नाटिका. आता ती काय त्याच्यामध्ये होतं मला फारसं आठवत नाही, पण त्यावेळेला त्या स्नेहसंमेलनामध्ये शाळेनी ती नाटिका सादर केली. म्हणजे असं ते प्रोत्साहन देणारा प्रकार होता. मी 7वीला वगैरे असेल त्यावेळेला आमचे एक इंगवले सर होते. त्यांनी एक एकांकिका वसंत कानेटकरांची नाटक बसते आहे, एकांकिकेचं नाव होतं नाटक बसते आहे, आणि त्याच्यामध्ये त्या नाटक बसते एकांकिकेमध्ये मला दिग्दर्शकाची भूमिका दिली. म्हणजे मी पुढे जाऊन दिग्दर्शक होईन त्यांना कसं काय कळलं असं मला माहीत नाही, बरोबर की नाही. तर ते आम्ही सादर केलं. नंतर मला आठवतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हो, माहीत नाही, पण ते सरांना दिसले आमच्या. आणि नंतर असं झालं की गावी रामलीला यायची, ती अयोध्येवरून ती लोक यायची आणि हिंदीमध्ये ती रामलीला सादर व्हायची का मंदिराच्या परिसरामध्ये, आणि आम्ही म्हणजे गोंडपाट अंतरलं की बसून ते बघायचो. ते बघता बघता माझ्या मनात आलं की आपण यात असं काहीतरी केलं तर. मग मी माझ्या म्हणजे आजूबाजूची सगळी छोटी 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 मुलं होती माझ्याच वयाची, थोडी लहान असतील म्हणून, त्यांना गोळा केलं आणि आम्ही ना रामायणामधलं एक दृश्य बसवायचं ठरवलं. बरं, ते दृश्य काय होतं की कांचन मृग असतं, ती सीता म्हणते की मला त्या मृगाच्या कातड्याची कंचुकी हवी आहे वगैरे वगैरे, असं दृश्य. बरं, माझे डायलॉग स्वतःची काय ठरवले तिथे ऐकलेले ते सगळे फक्त मराठीमध्ये, आणि मी सगळं बसवलं. पण माझ्यातला दिग्दर्शक तिथे, जो क्युरिओसिटिकल दिग्दर्शक आपण म्हणजे चिकित्सक दिग्दर्शक, हा तिथेच जन्माला आला असं मला वाटतं. कारण ते ढोपऱ्या चालणारं हळवी मला काही फारसं चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मी शेजारच्या खोतांचं नुकतंच झालेलं गाईचं वासरू चोरलं आणि त्याला मी हायरिंग करायचं ठरवलं. बरं, गंमत अशी होती की ते राम जो होता त्याला मी सांगितलं, बाबा रे, तुझा तो काय बाण आहे तसा पायाजवळ मार खोटा, आणि त्या वासराच्या मागून तो राक्षस येणार, मारीच राक्षस, असा माझा प्रसंग. आणि आमच्याच मागे ओट्यावर वगैरे असं ते छोटंसं स्टेज ते व्हायचं आणि छोटी छोटी मुलं बघायला बसली अशी आमची दुपारची सगळी माणसं झोपल्यावरची नाटिका. त्या रामाचा बाण चुकला, ते वासराला लागला आणि ते वासरू उधळलं. मग राम, रावण, राक्षस, वानरसेना सगळे त्या वासराला पकडायला. दरम्यान माझा भाऊ लक्ष्मणाची भूमिका करणारा तो एका गावी शेणखळी असायची ना खत साठवून, त्या एका शेणखळी अर्धा अधिक पडला, त्याला बरबडलेला अवस्थेने बाहेर काढला आणि खूप आरडाओरड वगैरे हे सगळं झाल्यानंतर शेजारच्या आजी हातामध्ये भली मोठी छडी घेऊन आल्या आणि सगळ्या कलाकारांना रांगेत उभं केलं. प्रत्येकाच्या हातावर एक एक छडी, आणि छडी मारताना अचानक त्यांनी विचारलं
कोणी केला हा पांचटपणा. एवढे प्रामाणिक कलाकार मित्र मला आजतागत मिळाले नाहीत. सगळ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि मला 2 छड्या माझ्या दिग्दर्शनाला मिळालं ते पहिलं बक्षीस. क्या बात आहे. सो असं हे सगळं सुरू झालं शालेय जीवन. मग हळूहळू त्याच्यानंतर मला असं आठवतं की शाळेमध्ये आम्ही म्हणजे स्नेहसंमेलनात पाहुणा आला रे आला हे नाटक बसवलं होतं दिनकर पाटला. आणि त्याच्यामध्ये पण मी म्हणजे जयसिंग नावाचं कॅरेक्टर मी केलं होतं. आमचे सगळे ही सगळी पार्श्वभूमी अशी तयार झाली. लेखनाची आवड होतीच. मला आठवतं की आमच्या उपाध्यबाई ह्या हिंदीचा क्लास चालू आहे आणि त्या मला शिकवत आहेत आणि माझ्या डोक्यामध्ये एक कविता घोळते. माझ्या डोक्यात एक कविता घोळते आणि मी ती लिहितोय. वहीच्या मागच्या पानावरती मी ती लिहितोय. बाई हिंदी शिकवतात, मी मराठी कविता लिहितो. कविता लिहून झाल्यानंतर कवीच्या मनावर एक वेगळं अनामिक समाधान येतं बघ. अगदी ते समाधान त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर असं पण ते नेमकं समाधान आमच्या बाईने हेरलं आणि मला म्हणालं उठ काय चाललंय. म्हटलं काही नाही. उपाध्यबाई आल्या, त्यांनी खसकन ती वही ओढून घेतली आणि वही घेऊन त्या आपल्या टेबलाकडे गेल्या. मला वाटलं आता बहुतेक आहे पडणार आपल्याला सगळ्यांसमोर. उपाध्यबाईंनी म्हणजे उपाध्यबाईने ती कविता वरवर वाचली आणि आश्चर्य म्हणजे ती माझी मी लिहिलेली कविता उपाध्यबाईंनी अगदी खणखणीत आवाजामध्ये अख्ख्या वर्गाला ऐकवली. जेव्हा असे गुरुजन असे शिक्षक तुम्हाला मिळतात ना तेव्हा निश्चितपणे, कारण मला अजून आठवतात त्या काही गोष्टी की सभा भरली एकदा मंडळींची देहनगरीत, पहा कशी आहे संपाची रीत, विषयामागून विषय निघाले हातोजी मग लगेच म्हणाले, नगरीमध्ये आपल्या कोण आहे आळशी, झाली पाहिजे त्याची पटकन ती चौकशी. डोळोबा अध्यक्ष झाले, पोटोबा आळशी ठरले. आणि मग प्रत्येक जण आपापलं काम करतो काय आणि पोटोबाला आळशी ठरवतात. डोकं पण तर सांगतो की तुमचा संप मिटणार नाही वगैरे, अशी ती धमाल कविता होती माझ्या डोक्यात आलेली त्यावेळेला. इयत्ता 9वीला. 9वीला. मग असं करत करत मग 15 वर्षाचं वय आय थिंक असेल. बरोबर ना त्यावेळेला. पण एक होतं की मला ना काही असं जाणवलं की मला ते लिहायचं, कारण वडील मला म्हणाले होते की जे जाणवेल ते कागदावर उतर. कदाचित चुकीचं असेल, कदाचित तुझ्या मनात संकोच असेल, पण नाही ते लिही. आपोआपच त्याच्यातला संकोचपणा दूर होईल आणि तुझं तू लिहायला लागशील. पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी सगळी त्यानंतरची भाषणं जी असतील ज्या ज्या विषयावरची असतील, म्हणजे आज मला वाटतं आपल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आहे, तर शिवरायांची अनेक भाषणं मी त्यावेळेला केली होती. कळलं की नाही. आणि मग ते त्याच्यात म्हणजे मला खूप लिखाणामध्ये म्हणजे मला असं लिहावंसं वाटायला लागलं. मग हळूहळू 10वी नंतर 12वी, बरोबर की नाही. 12वीला प्रिलिमला पहिला आलेला मी, वार्षिकाला नापास झालो. आता हे काय भानगड. पण नाही 12वीला पण मी नाटक करत होतो, करायला गेलो एक बाबूराव गोखलेंचं. त्याच्यामध्ये हरिभाऊ अर्शनची मी भूमिका करायचो. अनेक छान कलाकार त्यामध्ये होते आणि खूप धमाल झाली होती. पण माहीत नाही कर्मधर्म संवेगाने 12वीला मी नापास. त्यामुळे आत्ताचे जे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं पुस्तक ते मला फार आवडतं, कारण सगळे नापास विद्यार्थी आहेत. त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. अर्थात मी नापास झाले कारणं वेगळी असेल काय माहीत नाही. ऑक्टोबरला परत फर्स्ट क्लासने पास झालो छानपैकी 12वीला. ते सगळं झाला प्रकार. पण 12वीला असताना आम्ही जे नाटक केलं मला अजून आठवतं. अर्थात ज्या वेळेला मित्र आपण कॉलेजमध्ये असतो त्यावेळेला तुमची कविता साधारण ती तो आणि निसर्ग आणि वगैरे याच्यामध्ये फिरते नाही का. 12वीची परीक्षा ही नुकतीच संपलेली होती आणि आमच्या मोडक सरांनी, प्रभा मोडक सर होते, त्यांनी मला निरोप दिला की अभयला बोलवलंय म्हणून सांगा. तेव्हा काय असं हे फोन आणि असं काय नव्हतं. आता सरांचा निरोप आत्ता कशाला, 12वीची परीक्षा संपल्यानंतर. मी आपलं गेलो घाबरत म्हटलं सर नमस्कार. मग कसे गेले पेपर. सर बरे गेले. खरं बोलतो. मी बरे गेले खरं बोलतो. बरं सुट्टीत काय करणार आहे सांग मला. म्हटलं सर असं काही म्हणजे ठरवलेलं नाही. हमाली करू शकतोस. म्हटलं 12वीची एक्झाम दिली मी आणि हमाली करतोस काय प्रश्न आहे. तर मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणलं की म्हणजे ओझं उचलू शकतोस का. तर म्हटलं ओझं उचलेन. म्हणजे समोर बघ ते मोठं गोंटं भरून ठेवलेलं आहे, ते बोचकं असं बांधलेलं, ते उचलून दाखव मला एका दमात. मी काय तरुण त्यावेळेला मस्तपैकी पकडलं ते असं खांद्यावर उचलून धरलं. म्हटलं सर हे बघा ओझं उचललं. प्रभा मोडक सर मला म्हणाले की जे ओझं तू उचललेलं आहेस पाठीवर ते आयुष्यभर आता खाली उतरायचं नाही, कारण हे जे बोचकं तू पाठीवर घेतलं ना याच्यामध्ये अनेक नामवंत साहित्यिकांची पुस्तकं आहेत, लेखक कवींची पुस्तकं आहेत, विचारवंतांची पुस्तकं आहेत.
वा. आणि ही पुस्तकं तुला घरी जाऊन वाचायची आहेत या सुट्टीमध्ये. त्यातल्या कुठल्याही पुस्तकाचं परीक्षण मी विचारेन, समीक्षण मी विचारेन, तुला सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तर इथे यायचं परत. खरं सांगू मित्रा, सरांनी पाठीवर दिलेलं होतं आजही माझ्या पाठीवर आहे. क्या बात आहे. त्या पुस्तकांमध्ये दया पवारांचं बलूचं माझ्या वाचनामध्ये आलं. मी झपाटल्यासारखं 2 वेळा ते वाचलं. एकच पुस्तक 2 वेळा वाचलं की माणूस इतका तळागाळामध्ये अशा अशा प्रकारचं जीवन संघर्ष म्हणून आपण त्याला सोसतोय, जगतोय, आणि त्यातून हे सगळं लेखन. मग मी म्हटलं नाही रे, माझ्याकडे जो चष्मा आहे तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. मला वेगळ्या चष्म्यातून, वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या दृष्टीने बघायला लागेल. मी फक्त जगाकडे बघतोय, माझ्याकडे जगाकडे बघण्याची दृष्टी नाही आहे, आणि माझी लेखनाची दिशा बदल. म्हणजे आता एका लग्नामध्ये मी गेलो, आणि लग्नामध्ये गेलो असताना मी तिथे बघितलं की अक्षता उडवल्या जात आहेत. आपण अक्षता उडवतो, मी उडवल्या त्यावेळेला. पण त्याच वेळेला त्या लग्नामध्ये काही छोट्या छोट्या झाडू घेऊन काही मुलं ती अक्षता झाडताना मला दिसली. अच्छा. माझा एक मित्र नागेंद्र सिंग माझ्यासोबत होता त्यावेळेला, आणि मी त्या मुलाला बोलवलं, बाळा इकडे रे, हे तुम्हाला कोणी स्वच्छ करायला सांगितलं का, पाय वगैरे पडेल म्हणून? तर मुलाने पटकन उत्तर दिलं नाही. थोडासा तो मान खाली घालून चाचरत बोलला की नाही काका, हे तांदूळ आम्ही सगळे गोळा करून घरी घेऊन जाणार आणि मग त्याचा भात करून खाणार. त्या क्षणाला मला कळलं की आपण किती मूर्ख आहोत. काय तांदूळ फेकायचे, म्हणजे जे तांदूळ आपण भुकेसाठी खातो, अन्न करून त्याचं, आणि ते आपण फेकतोय, ही काय प्रकार आहे. आणि माझ्या बाजूला मित्र बसला, त्याच्या हातामध्ये पत्रिका होती. ती पत्रिका मी घेतल्याच्या मागच्या बाजूला नकळत माझ्याकडून ओळी लिहिल्या गेल्या. मोठ्या घरचं लगीन हाय, दिली कोणीतरी हाळी, पिंजरलेली पोरं जमल्या जिपऱ्या पोळी बाळी, नाकावरचा शेमूड रत्मा फाटक्या गवनीनं पुशीत होती, काहीतरी मिळणार म्हणून नागडी उघडी पोरं खुशीत होती. साधारण 90 ओळींची कविता आहे. दीर्घ काव्य माझ्याकडून लिहून झालं, त्यात ते पूर्ण वर्णन आहे त्या मुलांचं. पण त्याचे शेवटच्या वेळी मला असं असे आहेत की आज घरी जेवणाला उशीर होता. त्या कवितेला पहिल्या पारितोषिक मिळालं मे बी. म्हणजे ते मी सांगतो तो किस्सा की त्याच्या शेवटच्या ओळी म्हणजे अशा आहेत की आज घरी जेवणाला उशीर होता, साखर भाताचा बेत होता, ज्याची चव मला कळू लागणार होती निदान आज रात्री तरी. काहीतरी मिळाले म्हणून ती सारी खुशीत होती, पण एक अनामिक वेदना माझ्या खुशीत होती. असं त्या कवितेचं शेवट आहे. तू म्हणाल ते बरोबर आहे की त्या कवितेचं शीर्षक होतं काहीतरी मिळणार म्हणून. आणि विसूभाऊ बापटांची कुटुंब रंगले काव्यात कडून एक स्पर्धा त्यावेळेला होती. तारीख होती 29 जानेवारी 1989. गांधी वाचनालय पेणचं, तिथे ही स्पर्धा होती. मी वडिलांना म्हटलं मला ही कविता झालेली आहे छानपैकी, तर मी ही तिकडे सादर करू का? आणि म्हटलं माझी पाठ आहे, म्हणजे मी बोलू शकतो आता हातात कागद न घेता. तर ती म्हणली एवढी मोठी कविता हातात कागद ठेव म्हणाले मला, उद्या थांबला बिमला चुकला ठेव. मी त्या स्पर्धेला गेलो. 93 कवी त्यावेळेला आले होते ऑल ओव्हर. अरुण म्हात्रे त्यात होते. अरुण म्हात्रे त्यावेळेला, अरुण म्हात्रे, त्याच्यानंतर प्राध्यापक शंकर सकाराम, परेन जांभळे ही मंडळी त्याकडे उपस्थित होती. दुसरं एके शेख सर होते. आणि त्या म्हणजे ती कविता आम्ही सादर केली तिकडे. आणि काय मला आश्चर्य, जेव्हा निकाल जाहीर झाला त्यावेळेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्या कवितेला मिळालं. इतक्या कवींमधून, इतक्या 93 कवींमधून. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्या कवितेचं नाव, शीर्षक हे काहीतरी मिळणार म्हणून असं होतं. आणि त्या कवितेने मला बरंच काही मिळवलं. कारण तिथे माझ्यातल्या कवीमध्ये मला काहीतरी आहे आपल्यामध्ये, आपल्याला जगाकडे उघड्या डोळ्याने बघता येईल आणि आपल्याला लिहिता येईल, हा एक आत्मविश्वास त्या स्पर्धेने मला दिला. आणि मग अशा स्पर्धांनी करत राहिलो. आता आपण येऊ की त्याच्यानंतर एक माझं सांगतो की 12वी नंतर, साधारण 12वी नंतर अचानक माझ्या मनात असं आलं की परीक्षार्थी शिक्षण पद्धतीवरचा माझा विश्वास काहीसा नाहीसा झाला. की काहीतरी आपण वाचायचं, रट्टा मारायचा आणि ते परीक्षेमध्ये लिहायचं. कारण मी सांगितलं ना 12वीला म्हणजे नापास झालो आणि ऑक्टोबरला सगळे मार्क, म्हणजे चांगले मार्क म्हणून पास झालो. हे सगळं घडलं, बरोबर की नाही? मला असं वाटलं की यार आपण रट्टा मारायची ही कसली परीक्षा पद्धती, याच्यात बौद्धिकता काय, याच्यात वैचारिकता काय, याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं याचा शोध आपण कुठे घेतो? म्हणजे सर्जनशील असं काहीच नाही, रिसर्च असं काहीच नाही. म्हणजे फक्त वाचायचं, पाठ करायचं आणि लिहायचं. पण जे मी वाचलं, जे मी पाठ केले आणि मला काय दिलं याचा शोध आपण घेतच नाही. काही काळासाठी माझा परीक्षार्थी शिक्षण पद्धतीवरचा विश्वास उडाला. क्या बात. आणि 12वी नंतर मी ठरवलं की आता आपण शिकायचंच नाही.
ओ, मी 10वी पर्यंतच्या मुलांचे क्लासेस घ्यायचो अरे वा. त्यावेळेला. माझ्याकडे 64 मुलं होती. आज ती मुलं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. पण जेव्हा मी लिहायला लागलो किंवा मला ह्या कविता व्हायला लागल्या आणि मी वेगवेगळ्या साहित्य संमेलन जायचो. मला आठवतं त्यावेळेला म्हणजे पनवेल साहित्य संमेलन किंवा मी महाडला म्हणजे चौदार तळ्याजवळ एक आंबेडकरी साहित्य संमेलन आणि तिथे मला निमंत्रण आलं होतं खास, एक तरुण त्यावेळेचा म्हणून मला त्यांनी बोलवलं होतं. तिथे मला वाटतं लक्ष्मण माने होते, लक्ष्मण गायकवाड होता त्यावेळेला, मला आठवतं बरेच साहित्यिक त्यावेळचे उगवते साहित्यिक इकडे होते मोठी. आणि फार कौतुक ह्या लोकांनी म्हणजे मला म्हणजे अगदी मधु मंगेशकर यांनी खूप लाड केले माहिती त्यावेळेला, मला अजून आठवतं. तर तिथे मला बोलवलं. तिथे असं होतं की एक कविता कवीने सादर करायची आणि त्या कवितेवरती 2 आरोप करणारे व्यक्ती, 2 त्या कवितेची बाजू घेणारे व्यक्ती आणि जज असे कवितेचं कोर्ट तिथे होतं. आणि त्याच्यामध्ये 70 कवी, 70 मधून 7 आणि 7 मध्ये माझं सिलेक्शन झालं. आता तिथे कोणती कविता सादर करायची आणि म्हटलं ठीक आहे चल उतरूया. आणि मग तिथे मी एक कविता सादर केली. ती अशी होती की जेव्हा म्या जन्माला पण नव्हती आली, जेव्हा म्या जन्माला पण नव्हती आली, तेव्हा देवी यल्लम्मा होती झोपलेली. मग माझी माय तिला एक नवाज बोलली, जाऊ दे बाय माझं वांदोटी पण करीन माझं पॉर तुले 16व्या वर्षी अर्पण. यल्लम्मानं मन डोलं उघडलं आणि माझं दलिद्री धूड जाणवलं. 15 वर्ष लई मजनगिरी, 15 वर्ष लई मजन गेली, पण तेव्हा यल्लम्माचं माझ्याकडं ध्यानच नव्हतं. 16व्या वर्षी मायनं मला देवदासी केली, तेव्हा मात्र तिचं डोलं सताड उघडं होतं. तिच्याच पुजाऱ्यानं तिच्याच गाभाऱ्यात माझं लुगडं फेडलं, तेव्हा तिनं आपलं डोलं झाकलं होतं. तिच्याच पुजाऱ्यानं तिच्याच गाभाऱ्यात माझं लुगडं फेडलं, तेव्हा तिनं आपलं डोलं झाकलं होतं. आणि कामाठी पुरातल्या गिरायकाला मना ऐकलं, तेव्हा त्या वैरिणीचं डोलंच फुटलं होतं. वैरीण नावाची मी ही कविता सादर केली आणि या 70 मधून 7 कवींचं कोर्ट मी जिंकलं होतं. मग तिथून हा प्रवास सुरू झाला. कारण मला एक सवय लागली की जिथे कुठे दुःख आहे, वेदना आहे, ती वेदना शोधायची, बघायची ही माणसं कशी जगतायत. आम्ही 2 वेळचं अन्न खातोय, पण या लोकांना 1 वेळच्या अन्नासाठी किती धावपळ करावी लागते, किती मेहनत करावी लागते किंवा कधी कधी उपाशी राहावं लागतं. हे मला काही पुस्तकं वाचली, त्या पुस्तकांमधून मला कळलं. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बलूचं वाचलं किंवा उपरा वाचलं, उचल्या वाचलं. हे वाचता मला कळलं की अरे यांचं जगणं वेगळंच आहे, विलक्षण आहे किंवा संघर्षमय आहे. आपण तर खूप म्हणजे काय म्हणतात साधं सुद्धा आणि आनंदी जीवन जगतोय. आणि मग हे मला वाटायला लागलं आणि त्यातून माझ्या लेखनाची म्हणजे एक उदाहरण मला देईल की आपण दिवाळी सण साजरा करतो, बरोबर की नाही? बरोबर. प्रत्येकाची दिवाळी वेगळी असते. म्हणजे मग नवीन कपडे किंवा गोडधोड हे सगळं असतं. पण ही दिवाळी सगळेजण साजरी करतात का? सगळ्याच जणांनी ही दिवाळी साजरी करता येते का? हे माझ्या मनात शल्य होतं. आणि म्हणून माझी दिवाळी गावी असं मी वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. जे अभ्यंग असतानाचा 2 दिवस असायचा, त्या दिवशी जे सगळं झाल्यानंतर मी एक भली मोठी थैली घेऊन बाहेर पडायचो आणि प्रत्येक घरोघर गावामधल्या मी फराळाची भीक मागायचो. तेही बिचारे मला प्रत्येक जण द्यायचे, जो काही फराळ करंजा चक्र जे काय असेल ते. आणि माझा थैले भरायचे, 2-3 थैल्या माझ्या भरल्या सगळ्या, कळे की नाही. त्या मी सायकलला लावायचो आणि मी आदिवासी वाड्यावर जायचो आणि त्या आदिवासी मुलांमध्ये त्यांच्यामध्ये बसायचो, त्यांना तो फराळ खाऊ घालायचो, त्यांना अंघोळ करायला लावायचो आणि मग फराळ वगैरे त्यांच्याबरोबर मी एकत्र फराळ करायचो, त्यांच्याबरोबर मी छोटे छोटे फटाके वाजवायचो. ही माझी दिवाळी असायची. मला असं वाटतं सण करा ना तुम्ही साजरे, जरूर करा, पण सणापासून म्हणण्यापेक्षा जगण्यापासून वंचित आहेत ना त्यांच्या अशा लोकांबरोबर पण सण साजरे करा ना. तुमच्या सणाला एक वेगळं महत्व वेगळं म्हणजे एक वेगळं स्थान प्राप्त होईल. मी गावी असताना सगळं केलं. मला असं वाटतं मी जो पायंडा पाडलाय अशा करतो की गावी ते अजून चालू असावं कदाचित, कळलं की नाही. पण मी हे सगळं करायचो, बरोबर की नाही. आता आपण येऊ तुझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे की नोकरीसाठी कसं इकडे आलात. खरं तर मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू आणि सगळीकडे सिलेक्ट झालो होतो. मी
प्रायमरी हेल्थ सेंटरला पण पोलादपूरला काम केलं होतं. त्यावेळेला महाडला एक मालकीनदार उघड नावाचं नाटकाचं डिरेक्शन पाहिलं होतं. हे उद्योग माझ्या जिथं जाती चालू होतं. पण ज्या ठिकाणी मला कलेला किंवा कुठे वाव मिळायचा नाही तिथे मी अस्वस्थ व्हायचो आणि मी नोकरी सोडायचो. बरोबर. आणि सुदैवानं मला ह्या मुंबई पोलीस दलामध्ये मंत्रालयीन कर्मचारी म्हणून माझं सिलेक्शन झालं. अरे वा. मी एक परीक्षा दिली होती आणि त्याच्यातून झालं होतं. पण घरून कोणीही तयार नव्हतं. त्याचं कारण असं होतं की 91-92च्या दरम्यान झालेल्या राईड्स होत्या. त्यामुळे मुंबईचं वातावरण पूर्ण ढवळून निघालं होतं आणि मुंबई धोकादायक आहे की काय अशी गावच्या लोकांच्या मनात भावना निर्माण झाली होती. वातावरण तसं होतं. पण मला मुंबई खुणावत होती. कसं आहे मित्रा, कुपमंडूक स्थितीत राहण्यात काही अर्थ नाही ना. विहिरीतल्या बेडकाला वाटतं ना की माझं जग खूप मोठं आहे, पण त्यात पलीकडे मोठं जग असतं. याचा शोध कोणतरी घेतला पाहिजे, कोणतरी. तेव्हा आपल्याला आपण कळतो, आपण कुठपर्यंत आहोत ते कळतं आणि आपल्याला कुठे जायचं तेही कळतं आणि कसं जायचं ते पण कळतं. ह्या सगळ्यासाठी या कुपमंडूक स्थितीतून बाहेर येणं हे माझ्यासमोर होतं. जसं तुम्हाला की ही नोकरी का स्वीकारली, मी ही नोकरी करायचं ठरवलं कारण ही नोकरी मला मुंबईमध्ये मिळणार होती. आणि मला माहित होतं की गाव माणसाला जन्म देतं, पण मुंबई आणि शहर माणसाला जगायला शिकवतं. मला जगायचं होतं, मला जगायला शिकायचं होतं. हां, ठीक आहे, आई वडील आणि यांच्या सगळ्यांच्या संस्कारातून, शिक्षकांच्या संस्कारातून मी बरंच काही शिकलो होतो. पण एक म्हटलं तर कुपमंडूक तिथून बाहेर जाऊन बाहेरच्या जगामध्ये आपल्याला आपलं स्थान मिळवणं, वाढवणं, आणि हे माझं ध्येय होतं. आणि म्हणून मी हट्ट केला की मला ही नोकरी करायची आहे. घरून म्हणजे खूप विरोध होता. पण मला जशी नोकरी खुणावत होती पोटासाठी, तशी कलाही खुणावत होती माझ्या आत्मिक समाधानासाठी. या दोन्ही गोष्टी होत्या. खूप म्हणजे विनंती अमुक तमुक केल्यानंतर मला शेवटी तयार झालो आणि मी मुंबईमध्ये आलो आणि मुंबई पोलिसातील नोकरी स्वीकारली. आता प्रश्न असा होता की मुंबई पोलीस दलामध्ये मुंबईच्या हेडक्वार्टरमध्ये नोकरी करणारा हा माणूस हा कुठे काय कलाकार काय करणार हा माणूस. कारण मुंबई पोलीसमधली नोकरी म्हटलं तर तुला काही पुसंतच नाही. फक्त मी मंत्रालयीन कर्मचारी असल्यामुळे एक वेळेचं म्हणजे काय म्हणू आपण, पावणे जाते 5:30 किंवा असं ही जी वेळ आहे ती होती. बाकी बंधनं काही नव्हती, हे निश्चित होतं. पण मी ही नोकरी स्वीकारली. आता कसं असतं की ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये खरंच जिद्द असते, तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीचा विचार करता, त्यासाठी धडपडता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होते. हे निश्चित आहे, बरोबर की नाही. आणि अगदी तसंच झालं. मी नोकरी स्वीकारली आणि माझ्या लक्षात आलं की मुंबई पोलीस दलाचं पण एक नाट्य विभाग आहे आणि त्यातून म्हणजे नुकतंच 93ला ते सुरू झालं होतं आणि मी त्या दरम्यान नेमकं आलो होतो. 92ला ते सुरू झालं, मी 92-93 मी आलो होतो. तर म्हटलं वा, म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी वाव आहे. सुदैवानं असं झालं की त्याच वर्षी आमच्या मुंबई पोलीस दलाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचं स्नेहसंमेलन ठरलं. मग मला कोणतरी म्हटलं, अरे तिथे स्नेह त्यात बरं काय तू कविता सादर करतोस तू वगैरे, तर जा तिकडे. तर मी आपलं गेलो त्या मिटिंगला. मी आपलं मागे बसलो होतो, ऐकत होतो यांचं काय काय काय. आणि मध्ये काही गोष्टी मला ज्या जाणवल्या, ज्या आपल्याला म्हणतात की आपल्याला सांगाव्याशाच वाटत थांबत नाही आपण, तसं मी सांगितलं. तिथे जे कोण बसले होते अधिकारी म्हणले, तुम्ही कोण? म्हटलं मी अभय पैर. या पुढे येऊन बसत मी. त्यांनी मला पुढे घेतला. मित्र त्यांनी जे पुढे घेतलं तर मग नंतर मागे कधी गेलो नाही, ते सगळ्यात महत्त्वाचं. मग तिथे त्या स्नेहसंमेलनामध्ये मी काही कविता सादर केल्या. सूत्रसंचलनाची सुदैवानं मला संधी मिळाली. अर्थात मी काही ऐकवलं त्यांना. ते म्हणले की तुम्ही सूत्रसंचलन मला करू शकतो, मी आपण विश्वास दाखवला तर मी डेफिनेटली. आणि मी ते केलं. आणि एक एकांकिका, प्रकाश जाधव अप्रतिम दिग्दर्शक, त्याने फार 5 पांडव 1 तांडव नावाची एक भन्नाट एकांकिका बसवली होती. त्यातही धमाल रोल केला वगैरे. असं हे सगळं बघितल्यावरती माझं त्याच म्हणण्यातलं एक मित्र, त्यांनी अरुण मडकईकर, त्यांनी माझं नाट्यशालेसाठी नाव सुचवलं. नाट्यशाला ही कमलाकर सोनटक्के आणि कांचन सोनटक्के यांची संस्था, जी संस्था अंध, अपंग, अस्थिव्यंग, मतिमंद आणि कर्णबधिर मुलांसाठी, म्हणजे आपण असं म्हणू नये, विशेष मुलांसाठी काम करते, विशेष कार्य करते. मला या संस्थेमधून बोलवणं आलं की एक नाटक आम्ही करतोय, तर तू करणार का? मला ही संधी गमवायची नव्हती. म्हटलं हा, कारण म्हटलं कुठे कसंही, म्हणजे मी ऑफिस सांभाळून ते सगळं करेन वगैरे. आणि मी गेलो. कांचनताई नी मला विचारलं कुठून आला, कसं, कुठे असं काय वगैरे झालं. आणि मग सुरू झालं. पण तिथेही मला गप्प बसता येईना. म्हटलं इथे हे असं झालं तर मॅडम, मी फक्त मॅडम ना, मी तिथे कोणा, तर ते म्हणले काम कर, आम्ही ही तात्पुरती स्क्रिप्ट तयार केली, ही घेऊन जा आणि तुला काय पाहिजे ते लिहून आण, सगळं कर. परत मला एक सुवर्ण संधी.
आणि मी ते केलं. त्याच्यामध्ये काही गाणी होती. विशेष असं की महाराष्ट्र औचा नावाचं ते एक असं काहीतरी एक तास 25 मिनिटाचं एक नाटक होतं ते, बरोबर, सलग. त्याचं संगीत देवदत्त साबळे करणार होते. त्यात काही गाणी होती. तर मी त्याच्यामध्ये मला एक छान मध्यवर्ती भूमिका त्याच्यामध्ये मिळाली, बरोबर, कळ की नाही. तर देवदत्त मार्गी तुला गावं लागेल. म्हटलं बाबा रे, म्हणजे इतरांकडे गळा असेल, माझ्याकडे नरड आहे. तर ते म्हटले नाही, पण तुझ्या आवाजाला एक वेगळं हे आहे, म्हणजे लय आहे बोलण्यामध्ये, आणि तू जर कलाकार आहेस, कलावंत आहेस, तर डेफिनेटली तू गाऊ शकशील, मी गाऊन घेईन तुझ्याकडून. आणि देवदत्त साबळेंनी माझ्याकडून त्यात 6 गाणी गाऊन घेतली. त्या नाटकात मी गाणी गायचो चक्क मित्र. म्हणजे आता सांगितलं मला गाता येणार नाही, पण तो मी गायचो. आणि आणि नाट्यशालेमध्ये माझा प्रवेश झाला. नाट्यशालेमध्ये मी ते सगळं करत असताना अचानक मला असं कळलं की मुंबई पोलीस दलाकडून एक नाटक यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेला होत आहे. क्या बात. आणि त्याचं दिग्दर्शन करतायत अजित भगत सर. क्या बात. गावी खूप वाचलं होतं, वर्तमानपत्रातून, नंतर काही मासिकातून त्यांच्या मुलाखती वाचल्या होत्या, संवेदनासारख्या आणि जांभूळाख्यांबद्दल बरंच काही काही ऐकून होतो. आणि एवढं पण माहित होतं की अजित भगत हे मुरुड जंजिराच होत, म्हणजे माझ्याच गावच्या पुढच्या तिकडचं. हा, हे माहीत होतं. म्हटलं व्यक्ती पाहिलेली नव्हती, व्यक्तीबद्दल बरंच काय ऐकून होतो. मी ठरवलं आविष्कारचे. मी म्हटलं जायचं. आणि त्या हॉलमध्ये मी गेलो. अजित सर बसले, तू जसा बसला तसे बसले होते. तरुण उत्साह ना. मी गेलो. सर नमस्कार. एवढंच. सर मी अभय. अच्छा, म्हणजे तुमच्यात आडनाव वगैरे नसतं काय? म्हटलं सॉरी सर, मी अभय पैर. अच्छा, म्हणजे तुम्ही बापाला बाजूलाच काढून ठेवता काय? मला काय कळेच ना. म्हटलं सर अभय जनार्दन पैर. इब्लीस माणूस. तर मी म्हटलं उभा राहिलो. हा मग काय म्हटलं सर, नाटकात आपल्या मार्गदर्शनाखाली काम करायची इच्छा आहे. अजो, मी काय मुलं आहे कोणतरी असा वगैरे तुला वाटतं का? म्हटलं हो सर. काय केलं का याच्याचे? काय दिवे लावले? काही दिवे लावले का काय नाटकामध्ये? आता मी जे काही केलं होतं गावी असताना म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, मुंबईमध्ये आल्यानंतर काही म्हणा, हे सगळं मी आपलं घडाघडा बोलून दाखवलं. चेहऱ्यावरची माशी पण उडाली नाही त्यांच्या. मृणाल इकडे, मृणाल चेंबूरकर त्यावेळेस आमच्या त्या नाटकात काम करणार होती. तिला बोलवलं, स्क्रिप्ट घेतलं, खडा उळचं नाही, एक पान काढलं. हे वाच. नाटकच माहीत नाही, भूमिका माहीत नाही, आणि डायरेक्ट वाचायचं. साधारण मी नजर टाकली त्याच्यावरून आणि मला कळलं की ती जी व्यक्ती आहे, ती जी भूमिका, म्हणजे तो यशवंत म्हणून जे कॅरेक्टर आहे, विड्या ओढते. आणि विड्या ओढता पावसाशी बोलत तो स्वतःचं रंजन करतोय, हे साधारण जाणवलं मला. आणि मी माझ्या पद्धतीने तो डायलॉग वाचला पूर्णपणे, संवाद खसकन ओढून घ्या. चल चल चल, रिजेक्ट, काय खरं नाही आपलं. उठल उठलो, बस इकडे. बसलो मांडी घालून. अरे शिवी ना, मांडी घालून कोण विड्या ओढतो का? मी आपलं, अरे चांगलं वाचलंस, सिलेक्ट आहेस तू. हवेत ना, अजित भगत सरांनी नाटकासाठी माझं सिलेक्शन केलंय, तेही एका चांगल्या भूमिकेसाठी. हवेत. ते सगळं मार्गदर्शन त्यांचं आम्ही सगळं ऐकलं. पहिल्या दिवशी वाचन झालं. जाताना मी चालतोय की उडतोयच मला कळत नव्हतं. वाटेत एका दुकानात गेलो, ओवा विकत घेतला. विड्यांची पानं घेतली विकत. गावी बघितलं होतं विड्या ओढताना, आमच्या त्या बस स्टॉपला काही लोक बसायची विड्यावर, ते मी बघितलं होतं. मग ते ओवा वाटला बिटला आणि तसं मस्त विड्या वळल्या आणि त्याचं एक बंडल बनवलं छानपैकी, दोरी विरून बांधून असं. आणि दुसऱ्या दिवशी परत असं छाताड काढून सरांसमोर, सर नमस्कार. काय सर, हे काय? मग ते विड्या एवढं आणलं तू? ते म्हटलं सर ते पोहा वाटला आणि त्याचे इड्या सगळे कलाकार इकड्या. मी घाबरलो. हे बघा यांनी काही शहाणपण केलं बघा. मला काही कळेच ना. आणि त्यांनी सगळ्यांना ते विड्यांचं बंडल दाखवलं, खाली टाकलं, आणि त्याच्यावर थैतय नाचला माणूस. अजित भगत सर थैतय नाचले. मी रडायचा त्या बागी होतो. अरे बापरे, मला काय कळेच ना. मी सगळ्यांकडे बघायला पण मला कसं वाटत होतं. आणि त्या विड्यांचा चुरडा केला. पैसे का आहेत? चल, प्रत्येकाला सांगितलं हे तू वाच. आणि मला घेऊन एका पानाच्या गादीवर मी आपलं बघतोय. हे काय? अरे विडा, हे
तर मी म्हटलं एक विड्यांचं बंडल, एक नाही रे, असं दपाटा पाठीमध्ये 12 विड्यांचा तो क्रॅड घे. म्हटलं सर मी विडी ओढत नाही. मग घरी जा. आता मला काही कळेल ना, घरी जा. म्हटलं सर हे मी घेतलं ते 12 विड्या. येता येता मला म्हणाला की हे 12 आहेत, आपल्याकडे नाटकाला किती दिवस आहेत? म्हटलं 13. मग 12 विड्यांचं बंडल, रोज एक बंडल तू आणि मी ओढणार. टिपावर बंडल ठेवायचा नाटकातल्या, आपण दोघं नाटकाचं चर्चा करीत बंडल संपवायचं दिवसभरात. जेव्हा जेव्हा मिळते एक बंडल दिवसात संपला पाहिजे. सर मी मग घरी जा. घरी जाय. ठीक आहे. पहिल्या वेळ ठसका लागला, पण आपलं काय नाटकाची आणि हळूहळू मित्रा ते नाटक अजित सरांनी एवढं जबरदस्त बसवलं होतं. मी विडी इथं ठेवायचो, टाळी मारतो, विडी ओढायची तोंडामध्ये जायची आणि मी पेटवायचो. हे सगळं सराईत पण त्या माणसाने करून घेतलं. ज्या वेळेला त्या वर्षीचा राज्यनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि जे अभिनयाचं रौप्य पदक मिळालं ते माझं नव्हतं, ते अजित सरांचं होतं. अगदी अगदी. म्हणजे मला काही विलक्षण माणूस, म्हणजे अजित सरांनी जर मला काही दिलं असेल ना, तर मला विजन दिलं. विजन जगाकडे बघण्याचं. शब्द शब्दात तो माणूस बघायचा. म्हणजे प्रत्येक वाक्याला सुद्धा एक विजन आहे हे त्यांचं सांगणं होतं. आणि त्यांचं म्हणणं एक होतं की नाटक हे शाश्वत असतं, खोटं नसतं. जे खोटं असतं ते तुम्ही खरं करून दाखवता, म्हणून ते लोकांना खरं वाटतं, म्हणून ते शाश्वत आहे. त्यामुळे तिथे खोटेपणा चालत नाही. आणि त्यांच्याबरोबर नंतर सुदैवाने मला अनेक म्हणजे नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी काटेरी नंदनवन केलं. त्याच्यानंतर म्हणजे बरीच त्यांच्यावर नाटकं केली आणि प्रत्येक नाटकामध्ये एक वेगळा रोल मला द्यायचे. ज्या वेळेला म्हणजे महाभारत अग्निकांड हे नाटक ज्या वेळेला करायचं ठरलं, सूरप्रवाह करून, आणि गिरीश साळवी त्याचे दिग्दर्शन करत होते. दुर्दैवाने असं नाही आहेत, अतिशय उत्तम म्हणजे का दिग्दर्शक आणि कलाकार. पण त्यांना सिरियल मिळाल्यामुळे अजित भगत सरांना बोलवण्यात आलं. आता अजित भगत सर आले, मला विचारलं तू काय करतो इकडे? म्हटलं सर मी धर्म करतो याच्यामध्ये. धर्मामध्ये विशिष्टात रोल आणि 3 सीन होते. मला माझ्या म्हणजे ऑफिसमध्ये मला वेळ देणं फार कठीण होतं, म्हणून मी छोटासा रोल घेतला होता. म्हणलं मी धर्म करू, हे याला काढा का नाटक, हा नवं नाटकामध्ये त्याला काढा. म्हणून सर वेळ नाही माझ्याकडे, म्हणून मी हा छोटा रोल करतो. नाही तू सूत्रधार करतो का बोल. म्हणजे सूत्रधार खूप मोठा रोल आहे आणि मला तेवढा वेळ द्यावा लागणार. ते मला माहिती नाही, तू सूत्रधार करणार असेल तर मी नाटक डिलेक्ट करतो, आता मी चाललो. आता मला काय कळत नाही, मी मकरंद त्यावेळेला सूत्रधार करता. त्यांना म्हटलं काय करायचं, मग नाही तू कर सूत्रधार, ते म्हणत असेल तर. आणि म्हटलं वेळ नाही कर मग. आणि मग कमेडीची वगैरे बोलून मी ते सूत्रधार करायचं ठरवलं. मला अजूनही आठवतं मित्रा की सूत्रधाराची भूमिका करत असताना तो सूत्रधार कसा वेगळ्या प्रकारचा असं, म्हणजे शंकासूर पण आहे, सूत्रधार पण आहे. म्हणजे त्याला कारण दशावतारी पद्धतीचं नाटक आहे, पण दशावतारी पद्धतीचं नाटक हे आधुनिक काळासाठी किती महत्त्वाचं आहे किंवा आधुनिक काळातल्या घडामोडींशी किती निगडीत आहे. राजकीय घडामोडींशी, सामाजिक घडामोडींशी, वैचारिक बौद्धिक सगळ्या गोष्टींचा जो परिपाक आहे ना, तो त्यांच्या सूत्रधारामध्ये आणला. आणि म्हणजे मला ती भूमिका करताना एकदम वेगळंच व्हायचं, कारण शंकासूर होता विनोदासाठी, पण तितकंच तो सूत्रधार जरी विनोदी असला तरी त्याच्या मागे एक गांभीर्याची झालर आहे त्यांनी. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो की सेकंड ॲक्ट जो ओपन होतो त्यावेळेला पहिला सोलो आहे माझा, एक 8.5-9 मिनिटाचा सोलो त्या सूत्रधाराचा. पण अजित सरांना की नुसता सोलो नको आहे मला तिकडे, की कुठेतरी एक असा लाईट आहे आणि त्याच्यावर तू बोलतोय. नाही, महाभारत घडून गेले, प्रेतांचा खच पडलाय, रक्ताचे थारोळे आहेत, हात पाय मुंडके कुठेतरी पडलेले आहेत, त्याच्यातून तू चालतोस आणि डायलॉग बोलतोस. बोल, स्टेजवर काहीच नाही, मला तेवढं सगळं करायचं होतं. पण मित्र मला सांगायला खूप आनंद होईल की त्यावेळेला म्हणजे प्राईज तर आहेच, ते तो भाग वेगळा, पण त्या डायलॉगसाठी आलेली जी टाळी होती ना, ही टाळी माझी नव्हती, ती अजित भगत सरांची होती. तर असे अनेक. पण अजित भगत सरांबरोबर काम करताना त्याच्यानंतर मी कमलाकर सोनटके सरांचा उल्लेख करेन की त्यांच्या दिग्दर्शनाखाली, ॲक्च्युली त्यांच्या दिग्दर्शनाखाली म्हणण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचं कारण असं की त्या नाटकाचं दिग्दर्शन मी करत होतो. ते नाटक अशोक पाटोळेंनी लिहिलं होतं स्वामी विवेकानंदांवरती, आणि त्याचं दिग्दर्शन मी करतो. पण त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंस ही जी भूमिका आहे ती माझ्याकडे होती. आणि त्या भूमिकेसाठी मी कांचनताई सोनटकेंना विनंती केली की सर येतील का मला जरा म्हणजे मार्गदर्शनासाठी. मी सरांच्या दिग्दर्शन म्हणजे माझ्या भूमिकेचं मला आणखीन काही पैलू सापडतील. आणि सर तयार झाले. आता सोनटके सर आल्या पहिला प्रश्न, मग क्या जानते हो रामकृष्ण परमहंस के बारे में. आता शाळेमध्ये एवढंच वाचलं होतं की विवेकानंदांचे गुरु,
सगळ्या धर्मांचा अभिमान असलेला माणूस किंवा सगळ्या धर्माचा म्हणजे एवढंच काही फार मोजकं. पडो पडो जोर से पडो. वाचलं जे काय डायलॉग वगैरे वाचले. परत सेम बाकीच्या कलाकारांनी तू तो आप ये करो तुम मेरे साथ चलो. मला घेऊन एका मशिदीमध्ये गेले. त्या मौलवीला बोलवलं, ये हमारे बड़े कलाकार है बुजुर्ग, उनको जरा आपके नमाज के तौर तरीके सिखाओ. बुजुर्ग आता मुंबईला आता त्यांनी बिचाऱ्यांनी जे मौलवी होते मला वाटलं की 2-3 मिनिटात 5 मिनिटात उडकेल. पाऊण तास माझा कंबरट जाईपर्यंत सगळं ते बोलून घेतलं आणि त्याचे काही मोजके शब्द माझे पाठ झाले. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वगैरे हे सगळं काही थोडकं मी केलं. हो गया ना, चलो ख्रिस्ती मिशनरीत गेलो. तिकडे फादर होते, जे हमारे कलाकार आहे इनको जरा आपके प्रार्थना के तौर तरीके बताओ. त्यांच्याकडे बसलो तिथे बराच वेळ. एवढं फक्त लक्षात राहिलं छानपैकी, बाकी गोष्टी सगळ्या असं करत. और मालूम है ना आपके आपके इसे कुछ श्लोक भी मालूम है, आपके हिंदू धर्म को कुछ मालूम है. आता जे काय पाठ होते बोलून दाखवा. जो चलो. आणि मग ती तालीम सुरू झाली. ये दीवार है ढकेल दो उसको. मग ती भिंत मी लोटायचो, डायलॉग बोलो डायलॉग. मग ते भिंत ढकलत मी माझे जेवढे डायलॉग तेवढे पाठांतरातले बोलायचो. अभी आपके शहर में कुछ भी ये नहीं है, ताकद नहीं है, बोलो डायलॉग. मग त्या रामकृष्ण मिशनमध्ये घेऊन गेले. रामकृष्ण परमहंसांचे काही ओरिजिनल डायलॉग मला ऐकावं लागले तिथे बसून, कारण माझा आवाज म्हणजे असा दाडाभरडा आणि ते प्रचंड पातळ आवाज होता माणूस. सगळ्यात मध्ये हात किंचित लूज, काहीशे फॅमिनिस्ट चालतात. ह्या सगळे बारकावे. केवळ 4 सीन होते माझे त्याच्यामध्ये, त्या नाटकामध्ये. 4ही सीनला मी टाळी घ्यायचो. टाळी माझी नव्हती, ती सोनटक्के सरांची होती. असे सगळे गुरु भेटत गेले. त्या पूर्ण कॅरेक्टरचं वर्कआउट. म्हणजे मग त्याच्यानंतर कांचनताईंबरोबर पण अनेक माणूस व्हायचं मला हे आम्ही करायचो. त्याच्यामध्ये मकरंद आपला अनासपुरे मक्या मी, वैशाली तिगडी, अजय जाधव, आमची सगळी टीम होती आणि खूप धमाल करायचो. बरं ते माणूस व्हायचं मला हे जीवनमूल्यांवरचं नाटक, ते शालेय मुलांसाठी असायचं. मक्या धमाल करायचा. काही कधी म्हणजे त्याला ते सुटला की सुटला, मकरंद सुटला की सुटला ना, तर मक्या म्हणजे धमाल काहीतरी करायचं. मग मॅडमचा ओरडा मला खायला लागला, अबे तू तरी कशाला हसतोस रे, असं व्हायचं. पण ते पण खूप मजा आली जीवनमध्ये. मकरंद अनासपुरे वगैरे आम्ही धमाल करायचो. हे सगळं होत असताना मी शिवदास घोडकेंच्या पण सानिध्यात आलो. आणि शिवदास घोडकेंनी एक छोटीशी आशा, जे म्हणजे शोभा बोंद्रेंची कथा होती आणि त्यांनी दिली, त्याच्यामध्ये मी थोडंसं नाट्य रूपांतर तुम्ही आणि आम्ही केलं होतं अपंगांच्या जीवनावरचं नाटक, अपंगांच्या जिद्दीवरचं नाटक. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे माझं सिलेक्शन झालं. तेव्हा मक्या पण आला होता, मकरंद पण होता ऑडिशनसाठी, पण माझं सुदैवानं सिलेक्शन झालं. आणि मी शिवदास बरोबर, म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक वेगळं पण असतं. शिवदास हा स्वतः एक उत्तम नेपथ्यकार, त्यांनी अप्रतिम नेपथ्य त्या नाटकाचं बनवलं होतं. आणि म्हणजे ती अपंगांची जी गाडी आहे, चाकाची खुर्ची, व्हीलचेअर ज्याला म्हणा, ती व्हीलचेअर मी 2.5 फुटाच्या रॅम्पवर वर चढून डायलॉग बोलायचो आणि परत खाली उतरायचो. हे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं होतं सगळं. आणि पूनम चांदोरकर म्हणजे आपला आई कुठे काय करते मधली विशाखा, जी माझी बहीणच आहे, तर ती त्या माझ्याबरोबर को आर्टिस्ट होती आणि खूप चांगली टीम होती. आणि एक छोटी अशाच्या आम्ही दिल्ली, अहमदाबाद वगैरे अनेक ठिकाणी प्रयोग केले. नाट्यशालेकडून मी खूप दौरे केले, संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र मी दौरे केले, प्रत्येक बिंदू ना. आणि वेगवेगळ्या प्रकारची युनिक आणि ज्याला काय म्हणू की काहीतरी लोकांना देणारी नाटकं मला त्याच्यामध्ये करता आली. चांगल्या प्रकारच्या भूमिका त्याच्यामध्ये करता आल्या. म्हणजे एक छोटीशी अशामध्ये अपंगांच्या ज्या समस्या आहेत ते मांडणारं ते नाटक होतं. म्हणजे मला पुण्याचं असं आठवतं की तिथे आय थिंक रवींद्र साठेंचे भाऊ आले होते. त्यांना आम्ही खरंच अपंग वाटलो. त्याने मला चालून घेऊन दोघांनाही सांगितलं तुम्ही चालून दाखवा, तुम्ही खरंच. इतकं छान वाटलं. मी इतकं ते. आणि ब्लॅकआउटमध्ये सुद्धा आम्ही घसफटतच जायचो. ब्लॅकआउट झालं म्हणून उठलं आणि चालत गेलं नाही. आम्ही पूर्णपणे अपंगांच्या अवस्थेत त्या नाटकामध्ये असायचो, छोटीशा अशामध्ये. तर असं. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची नाटकं. त्याच्यानंतर मग शिवदास घोडके आहे, सुनील कदम, हेमंत सुहास भालेकर, अतिशय उत्तम दिग्दर्शक, म्हणजे एक वेगळा विचार करणारा दिग्दर्शक. त्यांच्याबरोबर मी 2 नाटकं केली. एक तर संसार गाथा. आता संसार गाथा हे जे नाटक आहे ते यशवंत दत्ताने अजरामर केलेलं आणि ती भूमिका माझ्या वाट्याला. आता यशवंत दत्तांसारख्या भूमिकेचा रोल करणं आणि
त्यातही असं होतं की विनोबा भावेंच्या सानिध्यात राहिलेला माणूस, पण तो अत्यंत मवाळ, त्याची गीताई तोंडपाठ आहे. मला त्यासाठी गीताई मी आणली, ती वाचावी लागली. आणि अतिशय शांतपणे बोलणारा, कुठेही म्हणजे एक अंडर प्ले रोल तो मला त्या सरांकडे. आणि मला अजून आठवतं की हेमंत सरांनी मला सांगितलं होतं की भाई, कारण ते नातं तसं आहे, वहिनी आणि दिराचंच एक विलक्षण नातं त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये एक रिस्पेक्ट आहे. ज्या दिराला वाटत असतं की हिंचं माझ्याशी लग्न झालं असतं तर किती बरं झालं असतं भावाला मुलगी बघायला गेल्यानंतर, किंवा तिलाही वाटत असतं की हा गोरा गोमटा आहे, भाऊ कुरूप आहे, ह्याच्याशी माझं पण तरीही लग्न झाल्यावरती जो रिस्पेक्ट एकमेकाबद्दलचा आहे जो जपून आणतील, तो मालूताई म्हणतो. पूनमच माझ्याबरोबर काम करते, पूनम चांदोरकर, अफलातून आर्टिस्ट, आणि आमच्या दोघांचं ट्यून खूप जमायचं. ते हेमंत सरांनी मला एक सांगितलं होतं की भाई, वावरताना तुमची एक नजर चुकीची अख्खं नाटक कोलमडू शकते, इतकं तुम्हाला जपायचं आहे. तर ही जी प्रत्येक दिग्दर्शकाची पद्धत आहे हे सगळं करताना, हे म्हणजे त्याच्यानंतर मला आठवतं की प्रेमानंद गजवींचं किरवंत फार प्रसिद्ध किरवंत नाटक मी केलं. आणि किरवंत मी वाचल्यानंतरच सुनील कदम त्याचे दिग्दर्शन करत होते. स्वतः गजवी सर त्या आमच्या म्हणजे रिहर्सलला येऊन बसायचे आणि ते काही सूचना द्यायची. आणि थोडंसं मी चळवळ्या होतो ना, म्हणजे असं म्हणजे फार. पण त्यांनी मला सांगितलं की तो तसा असला, म्हणजे तो जरी म्हणजे बंडखोर असला तर थोडं कंट्रोल आहे त्याच्यावरती, म्हणजे त्याचं चालणं बोलणं पण थोडं एक ठेराव त्याच्यामध्ये असेल तर बरोबर. कारण तो थोडा काय ते RSS मधला वगैरे दाखवलं आहे ते सगळं. तर ती गजवी सरांनी मला सांगितलं. आणि त्याच्यातून उफाळणाऱ्याने, म्हणजे हाफ पॅन्टमधून उफाळणाऱ्याने बंडखोरी, असा तो प्रकार आहे. आणि खूप भेदक त्याच्यामध्ये अशी वाक्य आहेत त्याच्या तोंडी. कारण म्हणजे हे जे आपण म्हणतो की मोक्ष आणि अमुक समूह कोणी पाहिलाय, किंवा दान करणं वगैरे. तर एक त्याच्यामध्ये पण एक सीन आहे की याच्यामध्ये मी संपूर्ण कथा सांगतो. सीता आणि रामाच्या वनवासामध्ये कावळ्याने तिच्या स्तनावर टोच मारलेली असते, आणि मग त्याच्यानंतर ते पिंडदान आणि अमुक तमुक हे सगळं जे आहे. अर्थात गजवी सरांनी भयंकर म्हणजे प्रचंड असा अभ्यास करून ते नाटक लिहिलं. त्यांना विरोधही झाला सुरुवातीच्या काळात. गरुड पुराणाचं हो, गरुड पुराण त्यांनी पूर्ण वाचून त्याच्यातून त्यांनी ते केलेलं. आणि शेवटला गरुड पुराणाचेच काही दाखले आहेत. पण मुळात मला एक सांगायचं की वासुदेव त्याच्यामधला हा मला माझा वाटला. तो कुठेतरी आपल्यात आहे हे जेव्हा त्या कलाकाराला जाणवतं ना, आपोआप तुम्हाला ते सहज सुंदर तुमच्याकडून ती अभिव्यक्ती होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मला करता आल्या मित्रा. खूप मोठा प्रवास आहे. पण हे सगळं करताना मी एकीकडे माझी कविताही जपत गेलो. कवितेकडे येणारच आहोत. कविता ही माणसाची असं म्हणू शकतो की जगामध्ये पहिलं कोणतं साहित्य निर्माण झालं तर ती कविता झाली. आणि माणूस जेव्हा लिहायला लागला तो काही, तर काव्य हे जेव्हा जन्माला येतं, ते निपजतं, ते फुलतं, पळतं, तर ते येतानाची तुमची भावना, ती कविता ही सुचते, जन्म घेते का ती लिहिता येते, ते तुमचं म्हणणं? एक छान प्रश्न आहे तो, खूपच छान. आणि त्याचं उत्तर मी तुला एक देतो की प्रतिभेच्या मखमली बिछाण्यावर कल्पना आणि विचारांच्या उत्कट मिलनाची घटना घडते. अर्थ अनर्थाच्या गुणसूत्रांची सांगड जुळून एका सार्थ गर्भाची निर्मिती होते. मनाच्या उदरात आणि भावनेच्या गर्भाशयात तिची जोपासना होते. आणि एका निसट्ट्या क्षणी एक गर्भित अन्वयार्थ घेऊन जन्माला येते. तिचं नाव कविता. क्या बात आहे. तर माझी ही कवितेची व्याख्या झाली. तर अशी कविता आहे. आणि तुला माहिती आहे की कविता मला कशी सापडली, आणि मुळात अशी कविता माझ्याकडे कायम वास्तव्य करून का आहे याचं कारण आहे की सगळ्यात महत्वाचे माझे डोळे उघडे. मी जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहतो, मी नुसता पाहत नाही. आणि म्हणून एक दृष्टिकोन आहे, अर्थात म्हणजे ज्या वेळेला आपण जातोय आणि वेठबिगार आहेत तिथे, दगड फोडणारे लोक आहेत, त्यांना मी बघतो. तिथे कुठेतरी एखादा झोळणा टांगला, त्याच्यामध्ये लहान मूल ला ती हलवते त्या झोळण्यामध्ये, आणि नकळत तुझ्या मनामध्ये येतं ना की माय माझी झोलना टांगते, माय माझी झोलना टांगते, झोलण्यामध्ये माना ठेवते. मायचा झोलना फाटक्या पदराचा विटक्या लुगड्याचा, मायचा झोलना फाटक्या पदराचा विटक्या लुगड्याचा, माय घेते मुका, माय घेते मुका, तो मात्र प्रेमाचा. माय जाते आणि मी एकलाच उरतो, पण मायचा मुका मला दिसभर पुरतो. माय जाते आणि मी एकलाच उरतो, पण मायचा मुका मला दिसभर पुरतो. सांच्याला माय परत येते, सांच्याला माय परत येते. माय चेहऱ्यानं राबलेली असते, मुकादमावर कावलेली असते, पण कष्टाची कमाई वंजळीत असते. माय मना जवळ घेते, माय मना जवळ घेते. म्या मायच्या कुशीत शिरतो,
मायच्या पिसलेल्या स्तनांना लुचू लागतो, दुधाचा शोध घेऊ लागतो, पण दुधाचा थांग पत्ताच नसतो. माय रडते, माय गैहोरते, माय रडते, माय गैहोरते, पण म्या मात्र रडत नाही, कारण मायच्या स्पर्शानंच माझं पोट भरते, मायच्या स्पर्शानंच माझं पोट भरते. सांगायचा उद्देश असा की कविता ही अशी आहे, कविता तुम्ही ठरवून लिहू शकत नाही. नाही लिहू शकत. ठरवून लिहिलेली कविता मला कदाचित ती पांगुळगाडा वाटतो किंवा कुबडी वाटते. नाही, ती नकळत आली पाहिजे, ती तुम्हाला जाणवली पाहिजे. म्हणजे आता तू असं म्हणशील की फारच तुम्ही सामाजिक आणि वगैरे अशा कवितेला, असं काही नाही आहे. मी हलक्या फुलक्या कविता सुद्धा होतात की मला होतातच. म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर मग तुला मी आता ऐकवतो की आठवणींचा अल्बम चालताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. आठवणींचा अल्बम चालताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहून गेला. क्या बात आहे. तसे अनेक फ्लॅश मारले आपण एकमेकांवर, पण बहुतेकदा तर डोळे पापण्याआड धरायचे. आजूबाजूच्या लोंबकळलेल्या गर्दीत एकांताचा पत्ता नसायचा, आणि एकांत सापडलाच तर प्रेमाची चौकट सजवण्यातच वेळ जायचा. काळ काही थांबला नाही. वेळेनं मनावर घेतलं तेव्हा वर्तमानाचा भूतकाळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकांसोबत फोटो काढायचा राहून गेला. तुझ्या लग्नातही आलो होतो ना खुशीनं, अहो जेवलात का असं विचारलं प्रत्येकानं. मी मात्र स्टेजवर नटून तटून बसलेल्या तुझ्याकडेच पाहत होतो एखाद्या आधाशासारखा. तेव्हा एक संधी होती फोटो काढण्याची, पण नेमका तो मध्ये आला. फोटोग्राफरनं बटन क्लिक केलं आणि माझ्या मनातल्या विचारांचं होत्याचं नव्हतं झालं. पायरीवरून खाली उतरताना समोरचा उजेड अंधुक झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकांसोबत फोटो काढायचा राहून गेला. माझी ओळख करून दिलीस हे मिस्टर अमुक तमुक. आणि आईस्क्रीमच्या रांगेतल्या अनेकांसारखा एक झालो मी. पण प्रेझेंट देताना तुझ्या करंगळीचा झालेला ओझरता स्पर्श आजवर जपून ठेवलाय मी. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे ना जी आपण कधी रिव्हर्स नाही करू शकत. आणि म्हणून मग आठवणींचा अल्बम चाळावा लागतो. मी चालतो अल्बम कधी मध्ये. तुझे अनेक फोटो सापडतात आधीमध्ये, पण नेमका मीच तिथे नसतो. तुझे असणे माझे नसणे, माझे नटणे तुझे असणे, नशीब म्हणू की प्रारब्ध की नियतीचा खेळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहील. म्हणजे कविता अशी बोलू शकते ना. मुळात असं आहे की ज्या वेळेला म्हणजे मला मी तुला सांगतो की मी स्वतः आपल्या कामाठीपुरातल्या वेश्या भगिनींसाठी काम करतो. हा एक वेगळं माझं युनिक कार्य आहे. ते त्या वेश्या भगिनींसाठी म्हणजे त्यांना समुपदेशन करणं, आरोग्याविषयी त्यांना जागृत करणं किंवा त्यांचं प्रबोधन करणं, त्यांच्यासाठी काम करणं हे मी करतो. बंदच काम. आणि हे करताना मला काही वाटत नाही, कारण मला त्या भगिनी वाटतात. मी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे अनेकदा. बऱ्याचदा सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला मी जायचो, अभी चलना चला धंदे का टाइम है, खाली पिली दिमाग क्यों चाटता है, अभी जब मैं बोला धंदे का तेरा जितना पैसा है मैं देता हूँ, लेकिन मुझे तेरे से बात करना है. हे मी केलंय. मला लोक वेडा म्हणतील या सगळ्या गोष्टीत, पण मी हे केलंय. मग ज्या वेळेला मी हे सगळं करतो आणि मी जेव्हा सगळं म्हणजे आजही मी करतो, म्हणजे मी तुला सांगतो गिरगाव डिव्हिजनला मी होतो त्यावेळेला. म्हणजे जेव्हा कधी तक्रारी यायच्या एखाद्या कामाठीपुरातल्या याच्यावरून की लहान मुलींचा वापर होतोय, मग त्याचा शोध घेण्यासाठी म्हणजे जे काय जातात त्याच्यात मी स्वतः एक गिराईक बनून मी गेलो होतो. पण त्यांनी मला ओळखलं होतं की भाऊ तुम्ही कसे इथे आलात. याचं कारण असं होतं की सह्याद्री वाहिनीवरती सपट परिवार महाचर्चा असा एक कार्यक्रम असायचा पूर्वी असायचं. बरं, त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय कारणं आणि वस्तुस्थिती यासाठी मला हॉट सीटवर बोलवलं होतं.
आणि मला हॉस्पिटल बोलवतं त्यावेळेला माझ्या बाजूला 100 वेश्या बसलेल्या होत्या, वेश्या भगिनी बसल्या होत्या. या सगळ्या वेश्या भगिनींच्या मध्ये मी बसलेलो आहे. आणि बाकी बऱ्याच म्हणजे वेश्या भगिनींसाठी काम करणारी जी समाजसेवी मंडळी होती ही पण होती. आणि त्यावेळेला मी तिथे माझे काही अनुभव सांगितले. कारण मी मध्यंतरी मीना नाईक यांच्याबरोबर काम करायचो. त्यांच्या सामाजिक बांधिलकी असलेल्या आम्ही नाटिकांमध्ये मी आणि पुन्हा आम्ही दोघं काम करायचो. म्हणजे बालकामगारांवरची आमची एक नाटिका आम्ही त्याचे बेसिकली चाइल्ड अब्यूजवरच. बरोबर आहे. आणि त्याच्यात आम्ही पुण्याला 4 शो एका दिवसात केले होते. तेव्हा आम्ही बाल गुन्हेगारांसमोर आम्ही प्रयोग सादर केला. बाल गुन्हेगारांसमोर हे फार महत्त्वाचं आहे. कारण बाल गुन्हेगार मला त्यांना बघितल्यानंतर मला ते कुठूनही गुन्हेगार वाटले नाहीत. 7 ते 14 वयोगटातील अत्यंत निरागस मुलं हे गुन्हेगार कसे असू शकतात. प्रयोगाला काही वेळ असल्यामुळे मी आयोजकांची परवानगी घेऊन आणि मीनाताईंनी सांगून की मला 2 मुलं पाहिजे याच्यामध्ये की ज्यांनी खून केला आहे किंवा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, मर्डरचा, आणि ज्याच्यावर रेपचा आरोप आहे. अशा 2 मुलांना मला त्यांना त्यांच्याशी बोलायचं आहे. ते त्यांनी तयार झाले आणि मी त्या 2 मुलांना घेऊन बसलो. बाबा मी तुमचा काका आहे, काहीच म्हणजे मला फक्त ना खरं खरं जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही खरं बोला. आणि ती मुलं पण बिचारी बेदरली होती थोडीशी, पण त्यांना मी आधी म्हणजे छान तयार केलं. आणि मग त्यांना मी विचारलं, मला खरं खरं सांगायचं की तू खरोखरच म्हणजे खून किंवा अशा प्रकारचं कृत्य केलं का, का केलं. त्याने जे सांगितलं ना ते प्रचंड हादरवून टाकणारं आहे. त्याने असं सांगितलं की मी तो असंच धारावी टाईप कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहायचा. बऱ्याचदा एक मामा आमच्याकडे यायचा म्हणे. आमचा कुठला तरी एक मामा यायचा. तो आला की आई खाऊला पैसे द्यायची आणि मला बाहेर पाठवायची. जेव्हा मी बाहेर यायचो त्यावेळेला ती जी माझी मित्रमंडळी आहेत ते मला फार टोचून आणि असं घालून पाडून बोलायची किंवा त्यांच्या बोलण्यात मला काहीतरी वेगळं जाणवायचं. हे मी माझ्या भाषेत सांगतोय, त्यांनी त्याच्या भाषेत सांगितलं होतं मला. आणि म्हणून मग एक दिवशी आईने खाऊला पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडे मोरीला दरवाजा नसतो ना, पडदा असतो, त्या पडद्याच्या आड मी कधी लपलो तिला कळलंच नाही. आणि त्याच्यानंतर जे मी बघितलं ते दृश्य फार अत्यंत विवस्त आणि घाणेरडं होतं. आणि त्यामुळे मला प्रचंड राग आला. आणि आई माझी शिलाई काम करायची, त्यामुळे शिलाईची कात्री पकडून मी पाठमोऱ्या मामाच्या पाठीवर मारली. आणि म्हणजे आता मला एक कळत नाही, मला त्यावेळेला प्रश्न असा पडला, खरंच हा गुन्हेगार आहे किंवा गुन्हा करताना त्याची मानसिकता विचारात घेतली गेली, काय घडलं ते गेलं नाही, पण तो बाल गुन्हेगार म्हणून तो त्या रिमांड काय ज्याला म्हणतात ना त्यामध्ये आला, चाइल्ड त्याच्यामध्ये आला, बरोबर की नाही. दुसरा तोपर्यंत प्रचंड बिचारा अस्वस्थच झालेला होता, पण त्याच्यावरती रेपचा आरोप होता की विनयभंग किंवा असा टाईपचा आरोप होता. एवढासा मुलगा 14 वर्षाचा 13-14 वर्षाचा मुलगा, त्याला विचार काय खरं खरं सांगायचं काय. तो म्हणला की काका म्हणजे ती ताई मला रोज जे करायला सांगायची मी करायचो. आणि एक दिवशी कोणीतरी बघितलं आम्हाला आणि त्या ताईने माझ्यावर असा आरोप केला. मला प्रश्न पडला काय त्या मुलाचा दोष आहे. हे लैंगिक शोषणाचं लैंगिकता. हां, म्हणजे त्यात आता मी केलं छिन्न नाटक त्याच्यावर होतं, तो तुम्हाला माहिती आहे. आणि ते बरंच म्हणजे 9 ते 8 ते 9 वर्तमानपत्र त्याच्या भरभरून लिहून आलं. आणि मी ती डेअरिंग केली. 44 वर्षापूर्वी नाटक कोणी केलं नव्हतं, पण मी ती डेअरिंग केली. त्याचं कारण का, ती मागची ही भावना. आता असं झालं की ना प्रयोगाला वेळ असताना माझ्या असं लक्षात आलं की त्या बालगुन्हेगारांना सांभाळणाऱ्या 2 आया तिकडे होत्या. मित्र बघा ऐकण्यासारखे आया तिथे होत्या. त्या आयांचं बिहेवियर मला थोडं वेगळं वाटलं. त्यांची राहण्याची, चालण्याची, बोलण्याची पद्धत की त्यांचा साधारण एकंदरीत अवतार मला थोडा वेगळा वाटला. आणि मी चौकशी केली जेव्हा मला असं कळलं की या दोन्ही आया पूर्वाश्रमीच्या वेश्या भगिनी होत्या. मग मला असं वाटलं की आता प्रयोगाला अजून 20 मिनिटं आहेत, तर मी त्यांच्याशी पण बोलावं. आणि म्हणून मी परत त्यांची परमिशन घेतली आणि त्यांनाही घेऊन बसलो आणि सांगितलं की मी असं एक सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस आहे, मी तुमचा भाऊ आहे असं समजा, पण मला जाणून घ्यायचं की तुम्ही इथे कशा आलात. मग आता तुम्ही आया म्हणून इथे कसं काय. त्यांनी सांगितलं बुधवार पेठेमध्ये आम्ही होतो, तुमच्यासारख्यात सज्जन माणसाने आम्हाला इथून सोडवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 3-4 वेळा आम्हाला मारहाण पण झाली आणि शेवटी आम्ही त्यातून मुक्त झालो. आम्ही मुक्त झाल्यानंतर आम्हाला इथे आणून इथे नोकरीला लावलं आया म्हणून. मी त्याला एकच प्रश्न, आणि हे मी सह्याद्री वाहिनीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, म्हणून मी आज तुझ्यासमोर म्हणजे मोक्काटपणे बोलू शकतो असं म्हणतो. मी त्यांना असं विचारलं की तुम्ही इथे आलात, एक आया म्हणून आलात, बरोबर की नाही, तुमचा इथला अनुभव काय, तुमचा इथला अनुभव काय. आणि हे मी सह्याद्री वाहिनीला सांगत असताना माझ्या 100 वेश्या भगिनी सुद्धा ऐकत होत्या.
मी त्यांना म्हटलं की तुमचा इथला अनुभव. ते म्हणे भाऊ इथे जेव्हा आम्ही आलो ना, इथल्या चेअरमन पासून ते इथल्या शिपायापर्यंत प्रत्येकाने आमच्याकडून तीच अपेक्षा केली. आता मला सांग मित्रा, परिवर्तन शक्य आहे तुझ्या माझ्यासारख्या, तू जा एक चांगला कार्यकर्ता आहेस, तुझी धडपड चालू असते, तुझ्या माझ्यासारख्यांकडून परिवर्तन शक्य आहे, आपण प्रवृत्तीचं काय करायचं, प्रवृत्तीचं काय करायचं, हा प्रश्न आजही मला भेडसावतो. आणि म्हणून मग मी त्या सगळ्या ज्या सह्याद्री वाहिनीला ज्या वेशाभगिनी बसल्या होत्या त्यांच्या साक्षीनं मी त्या ठिकाणी कविता सादर केली. अर्थात ह्या कवितेला, म्हणजे ही जी कविता मी आत्ता तुला मी ऐकवतोय, ह्या कवितेला मी एका कवी संमेलनामध्ये पाठवली लिहून. त्यामुळे मी बरं ही कविता मी वयाच्या साधारण 25व्या वर्षी लिहिलेली आहे. काय बात. मी ती कविता पाठवली कारण मला ही कवी सादर कर. त्यांचं मला पत्र आलं, जे पत्र माझ्याकडे आजही आहे, की कविता अतिशय उत्तम आहे, जीवनातलं नग्न सत्य सांगून जातं, परंतु ही कविता संमेलनात सादर करणं योग्य नाही. मला काही कळेच ना. मी त्या संमेलनात गेलो, पण त्याने आधीच सांगितलं तुम्ही कविता बदला, ही नाही. सुदैवानं रामदास फुटाणे यांना मी ती मला भेटले, त्यांना मी ती ऐकवली. ते मला यशवंत देवांकडे घेऊन गेले. यशवंत देव त्यावेळेस तिथेवरती होते आणि मी गेलो. त्यांनी सांगितलं सरांना ऐकव. तर यशवंत देव अप्रतिम संगीतकार माणूस, मवाळ एकदम असा छान व्यक्तिमत्व. मी त्यांना ती कविता ऐकवली. त्यांनी मला सांगितलं की अभय तू हीच कविता सादर करायची आहे तिकडे आत्ता कवी संमेलनामध्ये. कारण मी कवी संमेलनाचा अध्यक्ष आहे आणि ही देवाची आज्ञा आहे, कारण ते यशवंत देव. आणि मी कविता तिकडे सादर केली आणि मला अजूनही आठवतं की काही क्षणाच्या विश्रांतीनंतर कशी बशी टाळी आली. आणि तीच कविता मी त्या वेशा भगिनींबरोबर सह्याद्री वाहिनीला सपट परिवार महाचर्चामध्ये सादर केली. ती मी आता तुला ऐकवते. अगदी मला. कवितेचं शीर्षक आहे दारावरची टकटक. दारावरची टकटक. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक झाली. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक झाली. कडी न घालता आधीच उघडे ठेवलेले दार उघडून तो आत आला. तो आत आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. विस्कटलेले केस, मळकटलेले कपडे, दारूच्या दुर्गंधी सहित. तो आत आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. तशी ती तयारच होती. तशी ती तयारच होती. कार्यभागाची सुरुवातही झाली होती. कुरकुरणाऱ्या बाजल्याचे खूर नको तेव्हा कुरकुरत होते. तिला मात्र न कुरकुरता सारे सहन करणे भाग होते. त्याचं संपलं. तो निघून गेला. विस्कटलेला मेकअप तिनं सारखा केला. असे अनेक येत होते, जात होते, पैसे देऊन, काम उरकून, प्रकार ते, संवेदना तीच. पण हे सगळं मनाविरुद्ध होतं. हे सगळं जरी मनाविरुद्ध होतं तरी इथं कुणाला मन होतं. मनाविरुद्धच सुरू झाल्या एक दिवस चक्कर आणि ओकाऱ्या. मनाविरुद्धच सुरू झाल्या एक दिवस चक्कर आणि ओकाऱ्या. सांगत गेला आम्मीला आम्मीचा खबऱ्या. आपले मोठे कुल्ले हलवत आम्ही आली. पाचा पाचा पान चवीत वाचा वाचा बोलली अब इसको पाडो मत. अब इसको पाडो मत. लौंडी पैदा होगी तो काम आएगी. लौंडा पैदा होगा तो भी भड़वा काम आएगा. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्मीचा आदेश. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्मीचा आदेश. मुलगी होता तिकडे दिवाळचा साज, आपल्याकडे मात्र आईबाप नाराज. मुलगी होता तिकडे दिवाळचा साज, आपल्याकडे मात्र आईबाप नाराज. आणि मुलगा झाला तर हाय दुर्दैव. अखेर तिनं जन्म दिला एका लौंड्याला. पचकन थुंकत आम्ही बोलली. अखेर साला दलालच जन्माला आला. लचकत मुरकत नाक मुरडत आम्ही निघून गेली. डसा डसा आसू ढाळत ती तिथंच बसली. म्हणाली अरे लेकरा तुला जन्मालाच यायचं होतं तर कुठल्या तरी चांगल्या घराण्यात जायचं होतं. या नरकात तू आलास कशाला. या नरकात तू आलास कशाला. कारण वेशेकडं मातृत्व असतं फक्त नावात. मी तुला वाढवीन, मोठा करीन, तू मोठाही होशील, पण उद्या हा समाजच बोलेल तो बघ दरवेशेचा पोरगा. तेव्हा आलास तसा परत जा. आलास तसा परत जा. आणि ज्या बापानं तुला पाठवलं त्या परमेश्वराला जा विचार. अरे घेतलेस 10 अवतार, मग हिंमत का झाली नाही तुला वेशच्या पोटी जन्म घेण्याची. असं बोलून तिनं त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. असं बोलून तिनं त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. दुर्दैवानं अगदी त्याच वेळेला परत एकदा दारावर टकटक झाली. दारावर टकटक झाली. ही कविता ज्या वेळेला मी सादर केली
माझ्या सगळ्या वेशा भगिनी उठून उभ्या राहिला. माझ्या आयुष्यात मला मिळालेलं पहिलं अवॉर्ड आहे ते की स्टँडिंग ओवेशन त्यांच्या भावनांमुळे मला मिळालेलं. मला असं वाटतं तुम्ही लिहा, जरूर लिहा, पण लिहिण्या अगोदर मला असं वाटतं तुम्ही वाचा, खूप वाचा, भरपूर वाचा आणि कमी लिहा. तुम्ही चांगलं लिहा, तुम्ही अवलोकन करा, तुम्ही जगाकडे बघा, बघितलेल्या गोष्टीवर विचार करा, तुम्ही चांगलं लिहा. माझी खंत काय माहितीये का, माझी खंत ही आहे की अलीकडे ना बरेच कंपूशाही झालेली आहे साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा. साहित्य आहे रे, त्याला तुम्ही वेगळं असं नका करू, ते सहित नेणार आहे. हां बरोबर आहे, अगदी परफेक्ट वाक्य हे आहे तुझं. मला काय म्हणायचं की आत्ता मी बघतो की अनेक ग्रुप, मग अमुक साहित्य ग्रुप, अमुक हे तमुक हे, मला सुद्धा अनेकाने अनेक ग्रुपला जॉईन केलाय आणि त्याच्यामध्ये तू माझं कौतुक कर, मी तुझं कौतुक कर, तू मला ओळ, मी तुला ओळ. अरे आधी दर्जा बघा रे, दर्जा, त्या कवितेचा दर्जा बघा, त्या साहित्याचा दर्जा बघा, त्यातून काय आपल्याला मिळतंय, त्यातून समाजासाठी आपण काय करतोय ते बघा ना. मग कशासाठी मग नारायण सुर्वे का माझ्याकडे, तुला मग मला खूप अत्यंत, माझ्याकडे नारायण सुर्वेचं, मी विसरलो आणायला, पण नारायण सुर्वेचं पत्र आहे मला आलेलं. माझ्या बुक काव्य संग्रहानंतर नारायण सुर्वेने मला पत्र लिहिलं होतं आणि सडेतोड पत्र आहे. म्हणजे कविता चांगल्या आहेत वगैरे वगैरे असं त्यांनी लिहून सुद्धा त्यांनी सांगितलं की या काव्य संग्रहात एवढी चित्र नको होती, असं स्पष्ट मत नारायण सुर्वेने व्यक्त केलेलं आहे. वर तुमची कविता गरुड भराणी आणि गगनझेप घेणारी व्हावी आणि पान नंबर 65 असं पण लिहिलं आहे. इतकं त्या माणसाने त्या पत्रात लिहिलं आहे. तर म्हणजे मला खरंच म्हणजे नारायण सुर्वे, आपलं वैभव मांगले कलाकार, त्यांनी त्यावेळेला वैभव मांगलेनी मला पत्र लिहिले 1995-96 दरम्यान पत्र पाठवलं, माझ्याकडे अजून आहेत ते. अशा अनेकांची पत्र त्यावेळेला, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून अनेकांची पत्र येतात. ठीक आहे, कौतुक होतं. मला असं वाटतं की रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आहे की स्तुती मला शर्मिंदी करते पण कौतुकानं मन भरून येतं. अलीकडे मी बघतोय प्रत्येक जण स्तुतीच्या मागे धावतो. कौतुक असं काही, असं म्हणतात ना की तुम्ही प्रसिद्धीच्या मागे धावलं की प्रसिद्धी आपाप तुमच्यापासून दूर पडते. तुम्ही मेहनत करा, तुम्ही ती आपाप तुमच्या अवतीभोवती येईल. आणि प्रसिद्धीसाठी काही करू नका रे. मला असं वाटतं की तुम्ही समाजासाठी, आपण समाजाची बांधिलकी, सामाजिक दृष्टिकोन, मानवतेचा दृष्टिकोन, ह्या गोष्टींनी तुम्ही प्रेरित राहा आणि करा, असं मला सारखं वाटतं. म्हणजे आत्ताची जी पिढी, आणखीन एक खंत मला व्यक्त करायची आहे की म्हणजे तुझ्याकडे मी आल्यानंतर बघितलं की म्हणजे पुस्तकांची, म्हणजे बघत राहू तिकडे पुस्तकं आहेत आणि केतकी प्रकाशन तुमचं म्हणजे इतकं छान आणि वैचारिकतेचं तुमच्याकडे म्हणजे खजिना आहे. मला म्हणायचं की तुम्ही तुमचं कार्य हे खूपच म्हणजे कौतुक, आणि काय म्हणतो त्याला, किती कौतुक केलं तरी कमी पडत असं आहे. पण मला असं वाटतं की वाचन संस्कृतीची लोप पावत जाते की भीती अनामिक तुझ्याही मनात आहे, मला माहिती आहे, माझ्याही मनात आहे, किंवा तुझ्या माझ्यासारख्या धडपडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आहे. कारण वाचनाची आवड फार कमी होत चाललेली आहे आणि आत्ताची पिढी काय मला असं वाटतं बोनसॉय झालेत विचाराने. म्हणजे मला अजूनही आठवतं की मला त्यावेळेला माझे अभिव्यक्ती मिरजकर, वैशाली तेंडुलकर आणि माधुरी सावळे अशा 3 मैत्रिणी होत्या माझ्या 1991-92च्या दरम्यान, की ज्यांनी मला लिहितं केलं. त्यांच्यासोबत मी सतत चर्चा करायचो. आम्ही सगळे एकाच वयाचे होतो, पण ते आता कुठे आहेत मला माहीत नाही. म्हणजे या माध्यमासाठी त्या लोकांनी मला लिहितं केलं होतं. माझ्या बुक काव्य संग्रहात मी त्यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. पण त्यावेळेला आम्ही साहित्य संमेलनात जायचो, पुस्तकं वाचायचो आणि जसं मी सांगितलं की मोडक सरांनी पाठीवर दिलेलं ओझं आजही माझ्या पाठीवर आहे. माझी खंत हीच आहे की वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे. म्हणजे मी हेही नाकारत नाही, मी माझ्या घरापासून सांगेन, मी माझ्याही मुलांना वाचनासाठी त्यांच्या पाठीशी किंवा हे वाच, हे पुस्तक ही छान आहे, हे वाच, हे सांगावं लागतं. मोबाईल आपल्या आहे ठीक आहे, चांगला आहे, पण त्याच्यामुळे ही वाचन लोप पावते की काय. किंवा आपण बघ, त्या मैत्रिणीचा उल्लेख मी यासाठी केला की आम्ही त्यावेळेला त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती आहे, त्यावेळेची जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यावेळची ऐतिहासिक परिस्थितीचे जे पडसाद आहेत, याच्यावर आम्ही एकमेकांना 8-8, 9-9 आणि पत्र लिहायचो. अलीकडे ती पत्रे सगळी माझ्याकडे आज आहेत. अलीकडे तो निरोप नावाची कन्सेप्टच बंद झाली पूर्णपणे. ते पत्र आजही माझ्याकडे, मी माझ्या मुलांनाही दाखवतो. माझे कोणी विद्यार्थी आले त्यांना मी दाखवते, ही पत्र आम्ही लिहायचो एकमेकांना, भांडायचो या पत्रातून, आम्ही या पत्रातून व्यक्त व्हायचो आम्ही. आता ते नाही. आता 4 वेळेचा एक मेसेज केला की हाय जेवलीस का, गुड मॉर्निंग, अमुक, याच्यावर हे म्हणजे मला ठीक आहे, आपण खूप दूर पोहोचलोय या मोबाईलमुळे वगैरे, सगळं मला मान्य आहे. पण कुठंतरी म्हणून मला तुम्हा लोकांचं कौतुक वाटतं.
की तुम्ही ह्या वाचन संस्कृतीची जट्टा आणि वेगळी पुस्तकं समाजामध्ये आणताय, लोकांना वाचायला भाग पाडताय. तुमच्या कार्याला माझ्याकडून खरंच शुभेच्छा आहे. कळलं की नाही? कारण खूप म्हणजे आता मी एवढं भरभरून बोलतोय, मला आय सॉरी मी तुला मध्ये काही बोलून दिलं नाही, मी बोलतोय, पण माझी ती तळमळ आहे थोडीशी. मी ऐकायला सगळे तुम्हाला म्हणणार आहे म्हणजे माझी तळमळ आहे की लिहा, तुम्ही जरूर लिहा, तुम्ही व्यक्त व्हा, नक्की व्हा, निसर्गावर लिहा. कारण मी बालकवींचा म्हणजे फॅनच आहे की श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोळीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून निघून पडे. इतका नजाकतीने लिहिणारा कवी, अर्थात ते खूप जगायला हवे होते खरं म्हणजे, पण त्याचबरोबर मला म्हणजे नारायण सुर्वे आवडतात, नामदेव ढसाळ आवडतात. मला हे वाटतं की वाचकांनी किंवा आत्ताच्या पिढीने सर्वांगीण वाचन केलं पाहिजे. तुम्ही सगळ्या प्रकारचं वाचन करा. मी असं म्हणणार आहे की मी अमुकच वाचा, हेच वाचायचं नाही, सगळ्या प्रकारचं वाचलं पाहिजे. एक बलूच जर माझी विचारसरणी बदलू शकत असेल, माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत असेल, कारण या आपल्या मराठी साहित्यामध्ये असे अप्रतिम साहित्यिक आहेत की प्रत्येकाला तुम्हाला वेगळी दिशा मिळू शकते. पोलीस दलाचे पण मी आभार मानेन इथे की पोलीस दलाने मला खूप सांभाळून घेतलं, माझ्या कलागुणांना वाव दिला. तुझ्या मनात सूत्रसंचलनाची जास्तीत जास्त संधी मला पोलीस दलाने दिली. त्यांच्या वेगवेगळ्या मग सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा अशा सगळ्या व्यवधानामध्ये त्यांनी मला सूत्रसंचलनाची संधी दिली. आणि मंत्रालयाने सुद्धा, मंत्रालयाचे पण अनेक कार्यक्रम मला करतात आणि इतर मी जे खाजगी कार्यक्रम तेही मी केले. पण मला हे सांगायला आवडेल आत्ताच्या सूत्रसंचालक म्हणजे जे असतील किंवा ज्यांना पुढे यायचं आहे काय, की तुम्ही वाचलं पाहिजे मित्रांनो, वाचलं पाहिजे. त्याशिवाय काय? मी सूत्रसंचालन करतो, माझ्या हातात कागद नसतो, माझ्या हातात फक्त रूपरेषा असते. का? तर मी वाचतो. मला म्हणाले की तुम्ही वाचा, खूप समृद्ध करतं आपल्याला साहित्य. म्हणजे जेव्हा मी सेवानिवृत्त झालो ना, सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा माझ्या सेवानिवृत्ती सोहळ्याला मी सेवानिवृत्ती सोहळा असं म्हटलंच नाही, मी सेवा समृद्धी सोहळा म्हटलं. क्या बात. कारण त्या 30 वर्षात मी समृद्ध झालो ना वेगवेगळ्या अनुभवाने. खूप वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतात. मग ते नाटकामधून येतात, नाटक बसवताना येतात, ते वाचताना येतात, साहित्यामधून येतात, ते आपापल्या जीवनातल्या प्रत्येक वेगवेगळ्या अनुभवातून येतात. मला असं वाटतं की प्रत्येकाने अनुभव वाचायला शिकलं पाहिजे. तुम्ही अनुभव वाचा, तुम्ही अनुभूतीला वाचा, आणि सगळ्यात महत्वाचं मी विनंती करेन सगळ्यांना, तुम्ही माणूस वाचा. माणसं वाचा. माणसं वाचणं फार महत्वाचं. माणसं वाचलात तर मला असं वाटतं जगात दुसरं तुम्हाला म्हणजे खूप काही चांगलं मिळू शकेल असं मला वाटतं. आपण वाचन संस्कृती महोत्सव घेतो आणि आत्ताही आपलं 1 जून ते 15 जून आणि पुढे 15 जून ते 30 जून असे 2 वाचन संस्कृती संस्कार पंधरवडे आपण वा आणि शाळा महाविद्यालयामध्ये राबवतो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण राबवतो आहोत. आपल्याला देशभरातून आपल्याकडे जर्मनी, फ्रान्स पासून आपले वाचक आहेत. आपल्याला आपल्याशी कनेक्ट आहेत, आपण ऑनलाईन त्यांच्याशी कनेक्ट होतो. वा वा. आपली पुस्तकंही तिथे जातात. म्हणजे मला भाग्यवान समजतो. नाही असं तुम्ही मला इथं बोलवलं म्हणजे अशा प्रकारचं काम करणारी म्हणजे चळवळी आणि धडपडणारी लोक तुम्ही, आणि तुमच्या सानिध्यात राहणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. नाही आम्हाला आनंद आहे की आपला हा मिलाप होतो. नाही, मला तेच म्हणायचं की म्हणून एकमेकाचं सानिध्यही महत्वाचं आहे. माझ्या सुदैवाने मला अनेक साहित्यिकांचं सानिध्य मिळालं, मार्गदर्शन मिळालं, प्रोत्साहन मिळालं, म्हणून मला तुम्ही बोलवू शकलात. बरोबर की नाही? म्हणजे नियती डेस्टिनी म्हणण्यापेक्षा ना तुमच्या अनुभूतीतून तुम्ही इथे येता. बरोबर. किंवा या ठिकाणी मी आज म्हणजे पंकज माझी मुलाखत घेतोय, बरोबर की नाही? तर मुळात असं की मुलाखतीपेक्षा मला आनंद आहे की मला भरभरून बोलता आलं, मला व्यक्त होण्याची तू संधी दिली. जे साठलेलं असतं, जे जगापर्यंत जावं, जे आत्ताच्या पिढीपर्यंत जावं, ही जी माझी तळमळ आहे, ती तुम्ही खरं म्हणजे तू हे केली, त्यामुळे तुझे आभार मानावे तेवढे माझे आभार आहेच. मुद्दा असा आहे की आज तुमच्याशी बोलताना मला फक्त ऐकावंच वाटत होतं की बाबा आपण ऐकत राहावं. राजमोहन गांधींच्या हस्ते जेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला आणि मी जेमतेम 17-18 वर्षाचा असेल आणि मला क्षणमुखानंदमध्ये ते पुरस्कार मला मिळाला आणि मला ते असं भरून आलं की महात्मा गांधींचे नातू हो. आणि आपलं वैचारिक अधिष्ठान तोपर्यंत काहीच एवढं प्रबल नव्हतं झालेलं आणि आपण वेगवेगळ्या वाचनाकडे वळत होतो. त्यांच्या हस्ते मिळून त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं गांधींचं, गांधी का मरत नाहीत म्हणून. नंतर मग तेच पुस्तक पुढे आणि मग
मी विचार केला की देशामध्ये असे विविध लोक होऊन गेले, माझा कल बदलला आणि मी वैचारिकतेकडे, मग मी गांधीवादी विचार, मग नंतर मी आंबेडकरी विचार, मग मार्क्सवादी विचार, अशा वेगवेगळ्या विचारांचा मी अभ्यास करत गेलो. मग मला कळलं रे इथे बरंच काही आहे जे मला घडवून जाऊ बरोबर ते घडण्यासाठी मदत करत आहे. तेव्हा त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील तुमच्याकडे होतं, हे मला आठवतंय क्षणमुखानंतर. बरोबर. त्याच्यानंतर आपलं पोलीस मैदान दादरचं तिथे कार्यक्रम झाला. CP आपले संजय बर्वे सर होते, त्यांनी मला बोलवलं होतं. मला सांगताना मी पोलिसांबरोबर जवळजवळ 500 पथनाट्य, माझं एक पथनाट्य 500 वेळा मी केलेलं आहे, महाराष्ट्रभर केलं. मला आनंद झाला की पोलिसांवरचं भारूड माझं होतं आणि ते फार प्रसिद्ध झालं. आणि ते भारूड आपलं मरोळचं जे पोलीस ट्रेनिंग आहे तिकडे पहिलं दिवशी मला मिळालं होतं. आणि आजही मला आठवतं की ती परेड, आणि मला त्या परेडमध्ये मुंबई CPबरोबर मी म्हटलं अहो सर मी कुठे येऊ, तिथे नाही तू चल माझ्याबरोबर. आणि मग तिथे मला त्या भारूड आणि ते पोलीस जेव्हा रडले तेव्हा मला वाटलं अरे हो, म्हणजे आपण काहीतरी लिहू शकलो. मला ते भारूड करताना मी अजय भक्तांकडे 10 वेळा जाऊन बसलो. काय लिहिलेस हे असं, ते तू चौथा काढून फेकलेला व्यक्तीचा कसा आहेस हे असं लिही. खूप मेहनत घ्यावी लागली. मग त्यांनी मला संत नामदेवांपासून संत तुकारामांपासून त्यांनी कशी भारुडं गेली, फूबाई फू सारखं भारूड संत तुकारामांचं, ते पुढे जाऊन नामदेवांचं, मग ते पुढे जाऊन तू कसं 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 मग ते मला वाचायला सांगितलं. आणि मग ते संत परंपरा मी जी वाचलं, संत वाङ्मय ते वाचलं. आणि मग भारतातलं भक्ती आंदोलन किती मजबूत आहे आणि त्यातून आपण कसे घडतो हे मला जेव्हा कळलं. आणि मग ते जेव्हा तुम्ही पण स्टेजवर जेव्हा सांगत होते की तुम्ही मेजवानी देत होता आम्हाला, की नक्की तुम्ही लोकांना प्रत्येक वेळी काय वाचावं हे पण सांगत होतात. म्हणजे आलेल्या जी पब्लिक होती, जी ऑडियन्स होती, ती ऑडियन्स फक्त हे म्हणत नव्हती की हा कार्यक्रमाचं काहीतरी सूत्रसंचालन करणार आहे, असं नाही. तुमचं सूत्रसंचालन हे आम्हाला मार्गदर्शन पण होतं, हे आम्हाला कळत होतं. बरं नाही म्हणजे हे मी तुमचं हे सांगतो की मुलाखत घेण्याचं उद्दिष्ट असं आहे की मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेलो आहे महाराष्ट्रभर, आणि आपला डायरेक्ट संबंध फार कमी आला, काही काही ठिकाणी आला, नंतर खूप आला. पण जेव्हा मी इथं बसलो आणि मी तिथे जायचो आम्ही स्पर्धेला, सगळं नवीन. मुलं म्हणायची सर आपण, मी तेव्हा दिग्दर्शन करायचो, आणि मला मुलं म्हणायची आता इथं आपलं कसं होणार, सामान्य घरातली मुलं असायची आणि त्यांच्याकडे तेवढी स्पिरिट नसायची, बक्षिसं घेऊन जायची मुलं. पण नंतर मग आपण स्टेज जिंकला असं वाटायचं. आपलं कोण आहे इथे म्हणतात, तो स्टेजवर माणूस तो आपला आहे, त्याचं ऐकायचं आहे आपल्याला, स्पिरिट आहे. तर ते सगळं असायचं. आणि मग बॅकस्टेजला आम्ही तुम्हाला भेटणं असेल किंवा काय, या सगळ्या गोष्टी, म्हणजे उल्लेश कंदारेने पण तुमच्याबद्दल बरंच सांगितलं मला. आम्ही एकत्र नाटक केलं, माझं BMC नाटक फार गाजलं, मुक्ती. आणि मग ते कॅन्सरवरती होतं, स्टेजवरती कॅन्सर झालेल्या कुटुंबात काय अवस्था होती त्याच्यावरती मी नाटक बसवलं होतं. उल्लेश कंदारेनेच त्याला मेकअप वगैरे केलं होतं आणि बऱ्याच गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टी करताना नाटक, BMC, पोलीस प्रशासन यांच्याबरोबर मी जेव्हा काम केलं तेव्हा प्रत्येक वेळी बाबा ही व्यक्ती आहे आमच्यासोबत असं मला तेव्हा जाणवलं. तेव्हा मी पहिल्यांदा केतकी प्रकाशनमध्ये आलो आणि मी म्हटलं आपण दिवाळी अंक आणायचं आहे, आपण शिक्षक दिवशी अंक आणायचं आहे. तेव्हा म्हटलं कविता घ्यायची, मग कोणाकडनं घ्यायची, तर पहिली कविता मी तुमची घेतली. बरं, म्हटलं नाही, आपण ह्याच व्यक्तीची कविता पहिली घ्यायची आणि तिची लावली पण आहे. आणि मग मला वाटलं की नाही, आता इथून सुरुवात. माझ्या पहिल्या अंकाचं पण जे होतं, मी तुम्हाला बोलवलं होतं कार्यक्रमाला, बरीच लोक तुम्ही काही काय निमित्त तुम्हाला यायला मिळालं नाही, पण त्या कार्यक्रमात देखील तुमची कविता तिथे ऐकवली गेली. क्या होतं, ज्या व्यक्तीला आवडल्या, आम्ही ऑडियन्समधून आमचे जे वाचक आहेत, वाचकांना जे आवडलं त्यांना स्टेजवरती सांगितलं की तुम्ही हे वाचा. तेव्हा 3 लोकांनी तुमची कविता वाचलेली आहे. तेव्हा मला वाटलं अरे खरंच, म्हणजे आपण यांची एकदा मुलाखत घेतली पाहिजे. म्हणजे चॅनल जेव्हा सुरू केलं मी, तर म्हटलं की एकदा तरी, आणि आपण भायखळ्याला माझ्या लायब्ररीच्या इथे आपण भेटलो खाली, म्हटलं तुमची मुलाखत घ्यायची, तुम्ही डायरेक्ट ठीक आहे घेऊ आपण. हे जे आहे ना मध्ये ते ठीक आहे, म्हणजे त्यासाठीच की मला माझी जी तळमळ ती लोकांपर्यंत जावी. आता ते मग, आणि तुझी धडपड मला फार पूर्वीपासून माहिती, कळलं की नाही. त्यामुळे मग नकार देणं हा प्रकार नाही. नाही. आणि म्हणून धन्यवाद, तुम्ही
ह्या चॅनलवर आलात. जाता जाता वाचन संस्कृती संस्कार पंधरवड्याच्या निमित्ताने आमच्या व्ह्युअर्सला, सबस्क्रायबर्सला आणि आमच्या वाचकांना काय वाचावं आणि अशी काहीतरी 2 तुम्हाला आवडलेली पुस्तकं तुम्ही लोकांना सांगा. खूप म्हणजे अगदी म्हणतात ना की परमोच्च बिंदूला मुळात आहे की आधी मी पहिलं तुमचं अभिनंदन करतो. कारण वाचन संस्कृती राबवणं हे किती कर्म कठीण आहे मला माहिती आहे, बरोबर की नाही? आणि तरी तुम्ही ते सगळं करताय, बरोबर ना? आणि तुम्हाला ही 2 पुस्तकं, असं स्पेसिफिक 2 पुस्तकांची नावं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या लेखकांची किंवा त्या साहित्यिकांची नावं सांगितली त्यांना तुम्ही वाचा, क्या बात आहे. बरोबर की नाही? असं मला वाटतं. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या सगळ्या उपक्रमांना मी शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो की हे कालातीत कार्य आहे तुमचं, हे थांबणारं नाही आणि थांबणारच नाही मुळात. पण ऍप केलाय सोड वा मोबाईल ॲप आहे आपला. प्ले स्टोर वरती ऍप आहे केतकी प्रकाशनाचा. वा वा, तर पुस्तकं आता लवकर आपण त्यावरती ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना शाळेच्या छान छान, ते आपण उपकरण राबवले खूपच ते केलेलं आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. नक्की नक्की, डेफिनेटली मी तर डाउनलोड करणार होते. आणि म्हणून मला सांग की मी शुभेच्छा तर देईनच या सगळ्या गोष्टींना. मला असं वाटतं की मगाशी म्हटल्यामुळे एकच वाक्य, सर्वांगीण वाचन करा. म्हणजे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीत आणि उर्दूमध्ये सुद्धा खूप चांगले साहित्यिक, अगदी बरोबर की नाही? ठीक आहे, उर्दू आपल्याला येत नसेल पण उर्दू आपला एखादा मित्र असेल तर त्याला सांगून त्याच्याकडून तुम्ही ते समजून घ्या, असं मला वाटतं. मी ते करतो. अगदी अगदी. एक दुसरी गोष्ट, हिंदी माझं खूप चांगलं नाहीये पण मी हिंदी वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे हिंदी चांगलं होतं हे मी आणि हिंदीमध्ये पण अप्रतिम म्हणजे साहित्य आहे, बरोबर? भारतातील सर्जनशील भाषा हिंदी आहे, बरोबर आहे. आणि इंग्रजीमध्ये पण म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टची कविता जी तुम्हाला खूप लागू पडते किंवा तुम्हाला सगळ्या मंडळींसाठी ती खूप लागू पडते. म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतो की द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड मील्स टू गो अवे बिफोर आय स्लीप. म्हणजे जोपर्यंत मला माझं ध्येय प्राप्त होत नाही मी म्हणजे विश्रांती घेणार नाही. आणि तुम्ही अविश्रांत काम करताय त्यामुळे तुमचं कौतुक मी त्या कवितेतून करेन की मला ती कविता तुमच्यासाठी फार योग्य वाटते, बरोबर? मी सगळ्यांना असं सांगेन की खूप अफाट साहित्य आहे. मी कुठल्याही 2 पुस्तकांची नावं, कारण मुळात की मग त्या 2 पुस्तकांची नावं जर मी सुचवली तर अन्य पुस्तकांवर अन्याय होणे असं मला वाटतं. कारण मी स्वतः म्हणजे गावी असताना संपूर्ण लायब्ररी पालथी घातलेली आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो की त्या लायब्ररीमध्ये आमचा एक शिपाई होता. म्हणजे असे दात पुढे, हाफ पॅन्ट, कुठेतरी कप्पे लावले असा तो. पण तो नित्यनेमाने सकाळी संध्याकाळी तो बरोबर लायब्ररी उघडायचा, साफसफाई करायचा आणि लायब्ररीमध्ये जेवढी कपाटं होती त्या कपाटामध्ये कुठे कादंबऱ्या आहेत, कुठे चरित्र आहेत, कुठे आत्मचरित्र आहेत, कुठे काव्यसंग्रह आहेत, कुठे स्फुटलेखन आहे, कुठे ललित आहे, हे सगळं त्याला माहीत होतं. अत्यंत म्हणजे एकही म्हणजे अक्षर न शिकलेला अशिक्षित व्यक्ती, पण पुस्तकांवरती नितांत प्रेम. प्रत्येक पुस्तकाला तो बाइंडिंग जपायचा. मी त्याला पुस्तकातला खऱ्या अर्थाने किडा म्हणतो. माणसाने पुस्तकातला किडा व्हावं, पण हा मला सापडलेला किडा मला आत्ता आठवला, कळलं की नाही? मला हे सांगायचं की मी ती अख्खी लायब्ररी पालथी घातली. त्या सगळ्या पुस्तकांचं मी वाचन केलं. मी गावी कुठेही भेटलो नाही कोणाला तर मी लायब्ररीत नक्की मिळायचो. त्यामुळे मला असं वाटतं की वाचकांची जबाबदारी आहे की वाचन संस्कृती जपणं. तर वाचन संस्कृती ही चळवळ या अशा तरदार मंडळींनी सुरू केलेली आहे. तर त्यांना नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, आपल्याला त्यांच्याबरोबर चालायचं आहे, त्यांच्याबरोबर राहायचं आहे आणि आपल्याला आपण स्वतःहून वाचनाची आवड लावून घ्यायची आहे. मग जे पुस्तक कुठलंही मिळेल ते पुस्तक वाचून काढा. त्या पुस्तकात चांगलं वाईट जे जे मिळेल त्याचा नीट मनन चिंतन अवलोकन करा. मग ती त्याच्यातून म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ सापडत जाईल असं मला वाटतं. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या तुमच्या चळवळीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाता जाता एका कवितेने मी शेवट करेन आणि मी आपला निरोप घेईन. निरोप नाहीच घेणार, मी सतत तुमच्या बरोबर असेन. प्रवास सुरू होईल आणि ते तुम्हाला माझ्या कवितेतूनच जाणवेल. त्यामुळे ही कविता आहे माझ्या सगळ्या वाचकांसाठी, वाचन संस्कृती जपणाऱ्या या माझ्या सगळ्या मित्रांसाठी आणि वाचनावरती पुस्तकांवर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि मोबाईलच्या आहारी न जाणाऱ्या सगळ्या माझ्या रसिकांसाठी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे माझ्या कवितेची चित्रकथा. माझ्या कवितेची चित्रकथा. अक्षरांची आणि माझी तशी घनिष्ठ मैत्री नव्हती तेव्हा.
अक्षरांची आणि माझी तशी घनिष्ठ मैत्री नव्हती तेव्हा शब्दांचे मनोरे एकावर एक रचित मी केलेली कविता वडिलांना दाखवली तेव्हा ते एवढंच म्हणाले, आणि चिणी पहिली राजा, आणि चिणी पहिली राजा. पहिली दुसरीचा घोळ करणारी आणि बाजूला सारीत माझी कविता काहीशी खोटी काहीशी खरी किंचित चोरी, म्हणजे एक होती परी खूप खूप गोरी वगैरे वगैरे. कोणीतरी खवचरपणे पुटपुटल्याचं कानावर आलं. हा पोरगा ना पुढे मागे कोणाची तरी री ओढणार. पुढे काही दिवस गेले, कल्पनेचे इमले बांधित गेलो, काही गोष्टी विसरून काही गोष्टी आठवीत गेलो, कविता मनात साठवीत गेलो. साठून साठून किती साठणार, कधीतरी बांध फुटणारच की. साठून साठून किती साठणार, कधीतरी बांध फुटणारच की. कुठंतरी वाचल्याचं आठवलं, माणसाचं मन म्हणे एक प्रवाह आहे. माणसाचं मन म्हणे एक प्रवाह आहे. याच प्रवाहात पोहता पोहता तिची माझी ठोकर झाली. जाणता की अजाणता तो प्रश्न गौण तो आपण बाजूला ठेवू. पण दोघांच्या हृदयाची आदलाबदल झाली खरी. मग काय, कवितेच्या नुसत्या सरीवर सरी, इतक्या की भिजून चिंब चिंब झालं. हुडहुडी भरायची तेवढी बाकी होती. प्रेमाचा आगळा रंग वेगळा ढंग, साला नेमका तेव्हाच व्हावा प्रेमभंग. विस्कटलेल्या स्वप्नांच्या तुकड्यानं गच्च भरली शबनम खांद्याला लटकावीत माझी दाढी वाढली होती. काहींच्या मते ती कवीची लक्षणं होती. इतक्यात समोरची झोपडी पाहून माझी कविता तबकली. समोरचं दृश्य पाहून हबकली. झोपडीचं मोडकळीला आलेलं दार आणि मिणमिणता दिवा आणि मिणमिणत्या दिव्यात त्या अंधुक प्रकाशात विजल्या चुलीवरचं करपलेल्या मनासारखं रिकामं वाटगं. कविता म्हणाली आता इथेच एक झोपडी बांध माझ्यासाठी, तूही वाटल्यास कधी मध्ये भेटायला. रसिक हो, तेव्हापासून माझी कविता तिकडेच असते वस्ती करून. मी जातो कधी मध्ये भेटायला. मागे चुरगळलेल्या कागदावर पडलेले शाईचे डाग पाहून मी तिला हटकलं तेव्हा मान खाली घालून थरथर त्या शुष्क स्वरात ती एवढंच पुटपुटली, जसं काय तुला ठाऊकच नाही. अलीकडेच मी वासनाकान अनुभवलाय. अलीकडेच कोण्या महात्म्याच्या गळ्यात घातलेल्या जोड्यांच्या तुकड्यातून उडालेले रक्ताचे चिंतोडे मीही जिल्लेत माझ्या अंगावर. तिने दडवलेला हुंदका आणि गिळलेला औंढा तेवढा लक्षात राहिला. इतक्यात कोण्या तथाकथित प्रस्थापिताचा अभिप्राय आला, अरे अभय, तुझ्या कवितेतनं अलीकडे वैचारिकता वाढायला लागली, परिपक्वता यायला लागली. रसिक हो, निर्भीडतेची भाषा आणि वास्तवतेची दिशा स्वीकारलेल्या माझ्या कवितेनं तशी कोणाची पर्वा केली नाही. अगदी काल आज उद्या परवाची देखील. आताच्या तिच्यात तसा काही बदल नाही. मीच आपला बदलल्यासारखा वागतोय. ती हवी असून तिला टाळतोय. तिने मात्र माझा हात अगदी घट्ट पकडलाय, एवढा घट्ट की मला तिच्या बरोबरीने वाटचाल करायची आहे. आणि सोबतीला रसिक हो तुम्ही सगळे असा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. आपण एक चतुरस्थ भूमिका बजावलेली आहे. मी तर असं म्हणेन की मराठी साहित्यामध्ये तुमचं एक आगामी पान लवकरच यावं आणि ते प्रकाशित करण्याचं एक योग किंवा ती उपलब्धी की प्रकाशनाला मिळावी. भाग्य म्हणणार नाही, भाग्य कोणाला साथ देत नाही. मी असं म्हणेन ती उपलब्धी आम्हाला मिळावी, त्या आम्ही नक्कीच प्रकाशित करू. तत्पूर्वी की एक नाटककार म्हणून, एक अभिनेता, एक स्वतः दिग्दर्शक, एक सिरियल चित्रपटात तुम्ही कामं केलीत आणि एवढं सगळं बहुरंगी तुमचं एक म्हणू शकतो की आपण एक व्यक्तिमत्व राहिलेलं आहे, असं तेजोमय व्यक्तिमत्व. म्हणजे आजही मी कुठेही दिसलो ना, म्हणजे बाहेर मी असेन कुठे, तुम्ही रस्त्यात असे इथून गेलात, मी लांबून तरी हाक मारतो की हा माणूस आमचा आहे. आणि ते आपलं वाटणं जे आहे ना ते तुमच्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला मी पोलिसांना पूर्वी घाबरायचो, मार खाल्लेलं आहे चळवळींमध्ये, म्हणून म्हटलं आता यांच्याशी लांबच राहावं. नाटकं केली त्यांनी, मला अनेकांनी आधार दिला, पण एक पोलीस म्हणून तुमच्याकडे बघून भीती अशी कधी वाटली नाही. हा आपला माणूस आहे, खरंच वर्दीतला दर्दी माणूस आपण म्हणू ते तुम्ही आहात. आणि तुम्ही आम्हाला हे प्रेम दिलं, ही वैचारिक अधिष्ठानाची एक बलस्थानं दाखवलीत, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि आपण इथे आलात, वाचकांना आपले विचार
आपण ठेवले त्यांच्या समोर, याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर.